आरोह वेलणकर हे रसायन नेमकं काय आहे? हे रसायन काय प्रत्येक मराठी मुलाचं जे रसायन आहे तेच आहे. कोविडच्या जस्ट आधी मी परत डिसिजन घेतला की आपण आता बिझनेस करता करता ऍक्टिंग करू. सो सध्या मी 2 प्रोफेशन्स मध्ये असतो. म्हणजे तू अभिनयाचा बिझनेस पण करतोस आणि बिझनेस पण करतो. दोन्ही गोष्टी मी करतो. म्हणलं बिझनेसचा अभिनय करतो. इमोशनली मी डेफिनेटली सॉर्टेड नाहीये, पण मेंटली मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जगतो. पण डोंट यू थिंक आजकाल चा जो काळ आहे ते सगळं इतकं फ्लुइड आहे की आता मध्ये ती समय रैनाची कॉन्ट्रोवर्सी झाली होती की नाही, त्याच्यावरनं भरपूर कॉन्ट्रोवर्सी हे ते. तर माझा अमेरिकेत राहणार भाऊ मला म्हणाला की नव्हतं बॅन करायला पाहिजे त्याला आणि उगाच कॉन्ट्रोवर्सी झाली. तर मला असं वाटलं की त्याचा जो शो होता इंडियाज गॉट टॅलेंट, त्याच्यावरचा ज्या प्रकारचा कॉन्टेंट नॉर्मलाइज होत होता, सो मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. तुम्ही बिग बॉस हा शो ऍक्च्युली जॉर्ज ऑरवेल नावाचे खूप मोठे रायटर आहेत. त्यांचं 1984 नावाचं एक खूप गाजलेलं नॉवेल आहे. एक बिग ब्रदर नावाची एंटिटी असते जी त्या युटोपियन सोसायटीमध्ये सगळ्यांना ड्राईव्ह करत असते. ही इज बेसिकली लाईक गॉड. तो इन्स्ट्रक्शन देतो, तशा गोष्टी होतात वगैरे वगैरे. तर आम्ही एका पिंजऱ्यात पकडलेल्या कोंबड्यांसारखे असतो. कोणीतरी येऊन बघून जातं, त्यांना वाटलं की 4 दाणे टाकतं, मग भुकेलेल्या कोंबड्या ते दाणे खातात. मग त्यांचं आपापसात काहीतरी बोलणं चाललेलं असतं. मग त्या कोंबड्या काय भांडतात, मग कोंबड्या बोलतात, आवाज करतात. ते आम्ही त्या कोंबड्यांसारखे त्या घरात असतो. हाय, मी रीमा अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये आज आपल्या बरोबर आहे आरोह वेलणकर. हाय आरोह. हाय सगळ्यांना मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना, व्ह्युअर्सना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार. ओके, मी मुद्दामून तुझं असं खूप मोठं इंट्रोडक्शन केलं नाही, बिकॉज आय वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू. आरोह वेलणकर हे रसायन नेमकं काय आहे? हे रसायन काय प्रत्येक मराठी मुलाचं जे रसायन आहे तेच आहे. फक्त आता मला 11 वर्ष झाली सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रात मी काम करतोय. मी मूळचा पुण्याचाच आहे आणि एका टिपिकल मध्यमवर्गीय घरातनं जशी प्रत्येकाची सुरुवात होते तशी माझी सुरुवात झालेली आहे. आणि नट म्हणून कुठली बॅकग्राऊंड नव्हती. सो 10वी झालो, त्यानंतर त्यावेळेला जसं चौकटीत प्रत्येक डॉक्टर हो, इंजिनियर हो, या सगळ्या रटमध्ये मी पण होतो. भरपूर एंट्रन्स दिल्या, मग त्याच्यातनं MITत इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. आणि तिकडे गेल्यानंतर आमचा आर्ट सर्कल जॉईन केला. त्याच्यामध्ये मग आवड निर्माण झाली. आवड पहिल्यापासून होती, फक्त त्याला डिरेक्शन नव्हतं. म्हणजे शाळेपासून मी स्ट्रीट प्लेज किंवा वन ऍक्ट म्हणूया आपण की पुलंचे काही मोनोलॉग्स म्हणजे त्यांचे जे हे होते फेमस शोज किंवा पाळीव प्राणी, पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, हे मी शाळेत केलेलं आहे. मी मिमिक्री करायचो. मी सिनेमांमधले डायलॉग वगैरे असे जनरल, पण त्याला काही दिशा नव्हती. मिमिक्री कोणाची करायचं? अरे खूप होते. आता मग भरपूर, म्हणजे आपले जे टिपिकल हिंदीतले सगळेच ऍक्टर्स असतात ते, मग मराठीत निळू फुले, ते सगळ्यांची मिमिक्री मी तेव्हा करायचो. आणि हे करता करता मग इंजिनिअरिंगला गेल्यावरती मग त्याला दिशा मिळाली. पहिली 3-4 वर्ष काही मिळालं नाही. शेवटच्या वर्षाला मग करंडक मिळाला. त्यानंतर पुढची 3 वर्ष म्हणजे त्यानंतर नाटक करता यावं म्हणून मी परत MITत ऍडमिशन घेतली PGला. आणि ते करता करता मग अजून 2 वर्ष त्याच्यात पण भरपूर ऍक्टिंगला अवॉर्ड्स मिळाले. त्यानंतर 2013 मध्ये रेगे मिळाला. मग रेगे 2014ला रिलीज झाला. त्यानंतर भरपूर अवॉर्ड्स मिळाले. 14-15 मध्ये मग मी ठरवलं की ठीक आहे, आपण लेट्स गिव्ह दिस फील्ड अ ट्राय. तसा मी बाय एज्युकेशन इंजिनियर आहे. हे फार मे बी लोकांना माहित नसेल, पण भरपूर आहेत आणि माझ्यासारखे इंडस्ट्रीत बरेच इंजिनियर्स आहेत. आणि सो इंजिनिअरिंग करून मी या क्षेत्रात आलेलो आहे. 5-6 वर्ष मुंबईमध्ये फुल टाइम मी, जसे सगळेच राहतात, म्हणजे प्रॉपर राहून लोकांच्या ऑफिसेसला जाऊन ऑडिशन देऊन सगळं बिन देअर डन दॅट. आणि कोविडच्या जस्ट आधी मी परत डिसिजन घेतला की आपण आता बिझनेस करता करता ऍक्टिंग करू. सो सध्या मी 2 प्रोफेशन्स मध्ये असतो. बिझनेस पण करतो, अभिनय पण करतो, काही सोडलेलं नाहीये. म्हणजे तू अभिनयाचा बिझनेस पण करतोस आणि बिझनेस पण करतो. दोन्ही गोष्टी मी करतो. म्हणलं बिझनेसचा अभिनय करतो. त्या व्यतिरिक्त मला समाजकार्य आवडतं, मला लोकांना नवीन भेटायला आवडतं, मित्र बनवायला आवडतं, गायला आवडतं. आणि काय असा मी आहे. सो हेच एक रसायन आहे. स्पष्ट वक्ता आहे, खरं बोलतो,
जे मनात आहे तेच डोक्यात असतं आणि तेच इन्व्हेरिएबली तोंडावर पण येतं. ज्याचं कधी कधी नुकसानही होतं. पण असं आहे. सो असा मी आहे आणि आज मी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे. राईट. सो मला सांग, 10-11 वर्ष तू इंडस्ट्रीत आहेस. पण मग रेगे व्यतिरिक्त तुझी ओळख अशी काय आहे असं तुला वाटतं? म्हणजे तुझ्या कॅरेक्टर्स बद्दल बोलते. एक मला असं डेफिनेटली वाटतं, मी काही खूप काम केलेलं नाही किंवा मी म्हणेन की माझं सेल्फ असेसमेंट असे की आय एम नॉट अ बिग स्टार और अ रिअली वेल एस्टॅब्लिश्ड वेल नोन ऍक्टर असं नाहीये. जेवढं काही मी थोडंफार काम केलेलं आहे त्याच्यामुळे एक नक्की आहे की लोक हा चांगला ऍक्टर आहे म्हणून मला नक्की ओळखतात की हा चांगलं काम करतो. सो आय वुड आयडेंटिफाय माय सेल्फ ॲज अ गुड ऍक्टर वर्किंग इन द मराठी अँड हिंदी फिल्म इंडस्ट्री. ओके. डज युअर विकिपीडिया पेज ऑल्सो से दॅट? विकिपीडिया अनफॉर्च्युनेटली मी विकी बायोवर आहे, IMDb वर आहे, भरपूर ठिकाणी आहे, पण विकिपीडियाचं माझं अजून पेज नाहीये. ते होपफुली अजून 1-2 वर्षांनी होईल. सो ते कसं आहे, त्यांचे काही ठरलेले एडिटर्स असतात, त्यांना तुम्हाला अप्रोच करावं लागतं अँड देन दे कंपाईल. देयर इज लॉट ऑफ एडिटोरियल ओव्हरव्ह्यू आणि ते इट्स अ प्रोसेस. सो ती मी केली होती इनिशिएट मध्ये, सो पण ते काही झालं नाही. होपफुली पुढच्या वर्षी मे बी माझं विकिपीडियाचं पण पेज येईल. ओ वाव. विकिपीडियाला ही प्रोसेस असते हे मला माहिती असते. अनलेस तुम्ही खूपच काहीतरी म्हणजे ग्रेटच काहीतरी, तोपर्यंत ते ऑर्गॅनिकली करावं लागतं त्यांना. पण नाहीतर मग त्यांची एक एडिटोरियल प्रोसेस आहे, ते बघतात तुम्ही कोण आहात, काय आहात, रेफरन्सेस हे ते, आणि त्याच्यानंतर मग ते अप्रूव्ह करतात पेज तुमचं. सो बिझनेस तू म्हणालास, तू कसला बिझनेस करतोस एक्झॅक्टली? सो मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आमची वेलांट टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे. ओके. आम्ही सेन्सर्स अँड डेटा ॲक्विजिशन सिस्टम्स विकतो काही हाय एंड मार्केट्समध्ये. रिसर्च आणि डेव्हलपमेंट, ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, डिफेन्स, एज्युकेशन या 4 बिझनेस व्हर्टिकल्समध्ये काही प्रोडक्ट्स, सेन्सर्स आणि डेटा ॲक्विजिशन सिस्टम्स लागतात, ते आम्ही विकतो. आणि साऊंड व्हायब्रेशन आणि NVH म्हणजे नॉईज, व्हायब्रेशन अँड हार्शनेस, अकॉस्टिक्स, ह्याच्यामध्ये आमचं भरपूर काम आहे. म्हणजे तो आमचा फोर्टे आहे. सो वी आर इन आवर 20th इयर. माझ्या वडिलांनी कंपनी सुरू केली आणि मी, माझा भाऊ आणि माझे वडील असे आम्ही 3 मिळून आता आमची कंपनी वाढवतोय. वाव, ऑसम. गुड, यू बिकेम एन इंजिनियर. इंजिनियर करत असताना असं नव्हतं की मला पूर्णपणे आवडत नाहीये, पण एक डेफिनेटली होतं की हा काय माझा फर्स्ट कॉल नाहीये इन लाईफ. म्हणजे दॅट इज डेफिनेटली नॉट समथिंग विच आय वुड वॉन्ट टू डू एव्हरी डे. राईट. सो मग विथ दिस मोटिवेशन मी स्वतःला एक्सप्लोर केलं माझ्या इंजिनिअरिंग डेजमध्ये, आणि मग इकडे मला कल दिसला, ओपनिंग होती, अपॉर्च्युनिटी मिळत गेली आणि त्यात मी मेहनत करत गेलो आणि मग हळूहळू त्या गोष्टी होत गेल्या. पण आता आय थिंक आय एम इन अ स्वीट स्पॉट, जे फार इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांना नाहीये, वेअर आय एम ऑल्सो इन टू बिझनेस आणि आय एम ऑल्सो डुईंग समथिंग फुल टाइम अपार्ट फ्रॉम बिझनेस. इट्स नॉट जस्ट अन हॉबी. टेल मी, आय एम व्हेरी क्युरियस, की जेव्हा इंडस्ट्रीतल्या लोकांना तू सांगत असशील की आय ऑल्सो डू बिझनेस, तेव्हा काय रिॲक्शन होते त्यांची? अशीच रिॲक्शन असते, अरे मला माहितच नव्हतं तू काय करतोस. मग त्यांना सांगावं लागतं. मग त्यात काही लोक अशी असतात की ज्यांना त्याच्याबद्दल खरंच क्युरिओसिटी असते किंवा त्यांना त्यातल्या टेक्निकॅलिटीज कळतात, मग त्यांच्याबरोबर छान गप्पा होतात. इस्पेशली आम्ही ज्या ऍप्लिकेशन्स किंवा आता डिफेन्समध्ये, आता रिसेंटली ऑपरेशन सिंदूरमध्ये पण आम्ही खूप वी वर व्हेरी मच नॉट इन्व्हॉल्व्ड, बट वी वर सॉर्ट ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग टू दॅट अननोईंगली, वी डिडंट नो दॅट. पण सो डिफेन्समध्ये, एरोस्पेसमध्ये, इस्रो असेल किंवा बाकीचे तुमचे प्रायव्हेट अग्निकुल, कॉस्मॉस किंवा जे आता प्रायव्हेट एरोस्पेसमध्ये काम करणारे प्लेयर्स आहेत ते असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील किंवा ऑटोमोटिव्ह हा आमचा खूप मोठा बिझनेस आहे, पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स असतील. सो याच्यामध्ये आम्ही काही आमचे ठराविक प्रोडक्ट्स विकतो आणि छान असतात ऍप्लिकेशन. म्हणजे इनफॅक्ट आमच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही आता प्राईम फोकस नावाची एक मोठी कंपनी आहे,
जे कॅमेरा वगैरे PFT, Prime Focus प्राईम फोकस Technologies. टेक्नॉलॉजीज, ज्याचे ओनर आता हे रामायण नावाची फिल्म प्रोड्यूस करतायत. सो वी माहिती हॅव आहे. वर्क विथ प्राईम फोकस, वी हॅव वर्क ऑन द फिल्म सिटीतले जे नवीन रिलायन्सचे 2 स्टुडिओज, त्याचे अकॉस्टिक डोर्स आमच्या Geo कंपनीने Studios. सप्लाय केले. AR रहमानच्या स्टुडिओचं काम आम्ही केलंय. वाव. सो अशा पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. हं. So we have a very nice product portfolio of almost Right. 14 principles. So we Okay. import and we sell our services and products. Yeah. सो तुला असं वाटतं का की तू इंजिनिअरिंग केल्यामुळे यू हॅव अ डिफरंट व्ह्यू ऑफ द वर्ल्ड? Oh yes, definitely. मला हे खूप जाणवतं इंडस्ट्रीत काम करताना, एस्पेशली की एक अप्रोच बदलून जातो. किंवा नॉट जस्ट इंजिनिअरिंग, मी म्हणेन कुठलाही प्रोफेशनल कोर्स किंवा प्रोफेशनल डिग्री तुम्ही घेतली, मग MBA असेल किंवा काही असेल, तुम्हाला एका प्रकारच्या अप्रोचची सवय लागते. म्हणजे द वे यू आर ट्रेन्ड इन दोज 4-5 इयर्स, तुम्ही एका विशिष्ट प्रकारे मोल्ड होऊन जाता आणि मग या कुठली गोष्ट तुमच्या समोर येते, तुम्ही एका वेगळ्या प्रकारे ती अप्रोच करता. आणि मी हे माझ्या बाबतीत नाही, पण जेवढे इंजिनियर्स, एस्पेशली ऍक्टर्स बघितलेत इंडस्ट्रीत काम करणारे, साधारण त्यांचा पण अप्रोच आणि माझा अप्रोच पण तसा सेम आहे इन टर्म्स ऑफ प्लॅनिंग, फोरकास्ट, आणि द वे दे अप्रोच प्रोजेक्ट्स, द वे दे अप्रोच, द वे दे टॉक, त्यांच्या पर्सनॅलिटीज, त्यांचे विषय, द थिंग दॅट एक्साइट देम. आय थिंक वी आर व्हेरी सिमिलर अँड आय थिंक इट कम्स फ्रॉम द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आमची जी आहे. आणि इंजिनिअरिंग काम आहे, कुठली प्रोफेशनल डिग्री तुम्ही घेतली तर तुम्ही त्या प्रकारे एक विचार करायला लागता. सो हा एक माझं पिक्युलर ऑब्झर्वेशन आहे. आणि लोकांना अप्रूप पण असतं, नाही तर अशी किती लोक तुम्हाला इंडस्ट्रीत Correct. भेटतील किंवा अशी किती लोक बिझनेसमध्ये भेटतील की जे ऍक्टिंग पण करतात. सो रिव्हर्स पण होतं त्याचं. बिझनेस विजिट्स मध्ये पण लोकांना खूप कौतुक असतं की अरे तू ऍक्टिंग पण करतो का. म्हणजे आता जेव्हा अब्रॉड ट्रॅव्हल करतो मी, त्यांना असं खूप कौतुक वाटतं. किंवा इनफॅक्ट इथे पण महाराष्ट्रात किंवा कुठे एखादा मराठी माणूस तुम्हाला बघतो, अरे तुम्ही तेच आहात का तुम्ही. मग मी सांगतो, अरे मग इथे काय करताय तुम्ही. मग एका बिझनेस विजिट साईडला राहते आणि 15-20 मिनिटं छान वेगळ्या गोष्टींवरती चर्चा होते. सो अशा दोन्ही गोष्टी होतात. आणि जसे तुम्हाला प्रश्न तसे त्यांनाही असतात. आणि मग आम्ही छान मजा येते सांगताना. ओके. सो मला सांग की तू म्हणालास की एक सिस्टमॅटिक एक पद्धतीने विचार करायची सवय लागते. आता आर्टिस्ट कसा विचार करतात आणि ते कसं स्वतःची ती प्रोसेस करतात हे मी पाहिलेलं आहे जवळून. पण तुझी ही प्रोसेस काय आहे? म्हणजे मला फरक जाणवलेला असा आहे की सेल्स बेसिकली हे सेल्सच आहे. म्हणजे मी बिझनेसमध्ये प्रोडक्ट विकतो, इकडे मला स्वतःला विकावं लागतं. सो जे निकष मी माझ्या प्रोडक्टला लावतो ते सगळे निकष मला इकडे माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत पण लावायला लागतात. मग स्वतःचं एक व्हिजिटिंग कार्ड असेल, स्वतःची एक प्रोफाईल असेल, मग त्याच्यानंतर मेल्सवरनं लोकांना अप्रोच करणं असेल, किंवा डायरेक्ट मेसेजवरनं, फोनवरनं रिच आउट करणं असेल, किंवा कम्युनिकेशन स्किल्स असतील. हे थोडे बिझनेसमुळे जसे होतात एका प्रोफेशनल कॉर्पोरेट सेटअपमध्ये, तसेच माझे इथे पण आहेत एथिक्स. आणि मी म्हणेन की माय वे ऑफ वर्किंग. मग राईट. किती प्रोजेक्ट्स आहेत, किती गेले, किती आले, टाइप्स, असं काहीतरी एक कॅल्क्युलेशन. ते वर्क नाही करत या फील्डमध्ये, पण अप्रोच तसा आहे. म्हणजे आय डोंट नो सगळ्यांचा आहे का, असेलही, पण माझा तसा आहे. आणि कधी ते मला असं वाटतं की इट कम्स फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड. ऑफकोर्स. आणि सोशल मीडियाबद्दल तुझं काय मत आहे? मला नाही आवडत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तू बघितलं असेल सोशल मीडिया. ऍक्टिव्ह आहे, पण मला काही एवढेसे फॉलोअर्स नाहीत, कारण मी एवढा ऍक्टिव्ह नाही. म्हणजे आता माझे आय थिंक लोकांच्या 8-10 वर्षापूर्वी 1000 पोस्ट झाले असतील, त्या माझ्या आता होतील मे बी पुढच्या महिन्यात. सो मी एवढा ऍक्टिव्ह नाहीये. मला समहाव असं वाटतं की काही गोष्टी, प्रत्येक गोष्ट ब्रॉडकास्ट करायची किंवा प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकायची गरज नसते. थोडं त्याच्यात माझा कमीपणा पण हा आहे की मे बी मला ते जमतही नाही. आणि मला ते जमत नाही ह्याचं मला काही असं फार वाटतही नाही की आय डोंट थिंक दॅट इट्स अ इसेन्शियल स्किल, बिकॉज आय आयडेंटिफाय माय सेल्फ एज अन ऍक्टर. मला असं वाटतं की अभिनय ह्याच्यावरती माझा फोकस जास्त असला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. अँड सोशल मीडिया आय थिंक इज अ व्हेरी नाईस थिंग. आणि आय हॅव सीन, तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असतील आजकाल ज्या प्रकारे लोकांनी त्यांचे करिअर्स सोशल मीडियावरनं केले, त्यांना नाव दे हॅव बिकम मेन स्ट्रीम. पण फॉर्च्युनेटली मला त्याचं एवढं अट्रॅक्शनही नाहीये, आणि मला ते आवडतही नाही, आणि मला ते जमतही नाही, तिन्ही गोष्टी. तुला असं वाटतं का की बिकॉज यू हॅव द बॅकअप ऑफ बिझनेस म्हणून तुझी जी एक ऍक्टरची जी भूक असते ना, की भाई मेरे को तो प्रूव्ह करने का है, मला तर ह्या लेवलला पोचायचंच आहे काही करून,
ती तुझी थोडीशी कॉम्प्रोमाइज झाली असेल भूक, असं वाटतं का तुला? नाही मला वाटत. बिझनेस हा माझ्यासाठी अर्थार्जनाचा एक एक माध्यम आहे. म्हणजे त्याच्यातनं मला पैसे मिळतात म्हणून मी ते करतो. आणि मला इंजिनिअरिंग खरंच आवडतं. आणि माझा जॉब असा आहे, प्रोफाईल अशी टेक्निकल सेल्समध्ये, की दररोज नवीन वेगळा विषय असतो. म्हणजे असं नाहीये की डेस्क जॉब, की रोज जा कोडिंग करा किंवा तेच 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 मॅन्युफॅक्चरिंग सारखं नाही की तुम्ही प्रोडक्शन लाईनवर रोज जाऊन तेच करायचं, असं नाही होत. सो ते खूप मला आवडतं बिझनेसमध्ये. सो त्यामुळे मला नाही वाटत की माझं ते पॅशन कुठेतरी हॅम्पर झालंय. ओके. आणि ती भूक माझी डेफिनेटली आहे. मी म्हणेन की कुठे फरक पडतो तर एका स्टेबल इमोशनल आणि फायनान्शियल स्पेसमध्ये असल्यावरती मे बी गरज मला तेवढी आहे का नाही. म्हणजे कसं होतं की एखादा प्रोजेक्ट आला आणि तो जर मिळवायचा असेल किंवा मला तो मिळवायचा नसेल तर इट डझंट अफेक्ट मी इमोशनली आणि मेंटली की मला हे हवंच आहे किंवा मला हे करायचंच आहे. पण एकदा प्रोजेक्ट आला की मला किंवा माझ्या करिअरच्या दृष्टीने माझी जी ट्रॅजेक्टरी मला दिसते त्याच्यामध्ये मला डेफिनेटली ती भूक 100% आहे आणि ती माझ्या कामात दिसते असंही मला वाटतं की मला खूप भारी काहीतरी करायचंय. पण प्रोजेक्ट मिळवण्याकरता कधी कधी काय इंडस्ट्रीमध्ये फक्त टॅलेंट नाहीये, बाकीच्या पण भरपूर गोष्टी असतात. आणि मी जसं म्हटलं तसं आता मी मुंबईत राहत नाही आणि तिकडे राहून मी असं जसं पूर्वी स्ट्रगल करायचो तसं मी करत नाही. सो तो ऍस्पेक्ट मला करावा लागत नाही आणि करावा वाटत पण नाही. सो त्या दृष्टीने म्हणशील तर येस, थोडासा मेन काय फरक पडतो माहितीये का, की आय कॅन से नो टू एनीबडी. एक्झॅक्टली. आय डोंट केअर की समोरचा माणूस किती मोठा स्टार आहे, किती मोठा डिरेक्टर आहे, प्रोडक्शन हाऊस किती मोठं आहे किंवा ते मला पैसे देतील नाही देतील. किंवा कारण मी बघितलं की खूप एकदा तुम्हाला गरज आहे हे जर कळलं ना समोरच्या व्यक्तीला, मग तो तुम्हाला एक्सप्लॉइट करायला बघतो, स्पेशली फिल्म इंडस्ट्रीत किंवा या क्षेत्रामध्ये. सो तो इन्सेंटिव्ह माझ्या बाबतीत नाहीये, कारण I have a very strong fallback. Yeah. And it's not just a fallback, it is something which I genuinely also like. Right. I'm equally passionate about my testing activities, about my company आणि my growth, which I think I cherish. आणि त्यामुळे माझ्याकडे कसं एक विरंगुळा आहे माझ्याकडे आयुष्यात, की when I'm not acting, I have something which I'm doing. त्यामुळे निगेटिव्हिटी फार मनात येऊ देत नाही मी. आणि I just can't say no to anybody. म्हणजे एखाद्या माझ्या टर्म्सवर I can do it on my terms. Saying no on your own terms. Yeah. आपण त्याच्याकडे एक पॉवर म्हणून बघतो. वी फील एम्पावर्ड की मला नसेल करायचं तर मी नाही. ती एक किक आहे वेगळी. पण आवर इंडस्ट्री लुक्स एट इट फ्रॉम अ व्हेरी डिफरंट अँगल. की यार ये तो कभी भी छोड़ के चला जाएगा. नाही तसं नाही होत. छोड़ के चला जाएगा नाही. मे बी काही लोकांना असं वाटत असेल की ह्याला काय गरज आहे, ह्याला काय गरज आहे. करेक्ट. अरे मे बी ठीक आहे, पैशांची गरज नसेल, नो प्रॉब्लेम, चला. पण माझं इनफॅक्ट म्हणणं उलट आहे की आय ऑलवेज लुक ॲट इट दिस वे की अरे उलट आय एम नॉट हार्ड प्रेस्ड फॉर मनी इज अ व्हेरी गुड थिंग. आता फनरल जो प्रोजेक्ट मी केला, आय डिडंट डू इट फॉर मनी. इनफॅक्ट काम करताना अभिनय क्षेत्रामध्ये मी कधीच पैसा हा माझं मोटिवेशन ठेवून काम केलेलंच नाहीये. आय हॅव ऑलवेज फोकस्ड ऑन द क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट मोर, की ही स्क्रिप्ट चांगली आहे का, ही लोक चांगली आहेत का, किंवा हा माझा रोल किती चांगला आहे, ह्या गोष्टींना मी जास्त प्राधान्य देतो रादर दॅन मला ह्याच्यानं पैसे मिळतील का किंवा मला ह्याच्यातनं काय बाकीचे बेनिफिट्स आहेत, PR होईल का, हे होईल का, ते होईल का. सो आय थिंक दिस इज अन ऍसेट. तू म्हणालीस तसं मे बी लोक त्याच्याकडे असंही बघत असतील की याला काय गरज आहे, पण तसं नाहीये. जे तसं बघतात हा त्यांचा मी म्हणेन मूर्खपणा आहे. पण ती आग अजूनही माझ्यात आहे आणि तेच कारण आहे की मी सतत स्वतःला टेस्ट करत असतो. मी सतत नवीन नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, फिजिकली असेल, इमोशनली असेल. इनफॅक्ट आता मी म्हणून प्रायोगिक नाटक केलं 10 वर्षांनंतर, 6 वर्षांनंतर नाटक केलं, पण ऑलमोस्ट 12 वर्षांनंतर मी प्रायोगिक नाटक आत्ता केलं टू टेस्ट माय सेल्फ की एम आय स्टील रेलेव्हंट ॲज अन ॲक्टर. स्वतःसाठी मला तो अकॅडमिक इंटरेस्ट हा होता की मला बघायचंय की मी आजही तितक्या पॅशनने आणि तितकाच घुसून काम करू शकतो का, वेन आय डोंट हॅव एनी मॉनिटरी बेनिफिट, वेन आय डोंट हॅव एनी कमर्शियल ऑर एनी इंडस्ट्री रिलेटेड बेनिफिट, की मला त्याच्यातनं काही ॲज सच मिळणार नाही अपार्ट फ्रॉम मेंटल पीस अँड सम सेल्फ असेसमेंट, सेल्फ सॅटिस्फॅक्शन. सो आय थिंक इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि ज्यांनी माझ्याबरोबर कामं केलीत, मी म्हटलं तसं त्यांना माहिती आहे की मी किती मनापासून काम करतो, किती मेहनत करतो आणि काय माझ्यात ऍक्टर म्हणून एक फायर आहे. सो तू जे सध्या प्रायोगिक नाटक करतोयस, तू म्हणालास की यू वॉन्टेड टू असेस
की तू अजूनही तसं करू शकतोस की नाही. तर त्या असेसमेंटचा रिझल्ट काय आला ते नाहीच सांगितलं असतो. सो असेसमेंटचा रिझल्ट असा आहे की आमचे सलग 5 शो हाऊसफुल झालेत बरं. आणि वी गॉट व्हेरी गुड रिव्ह्यूज. एक तर 50 वर्ष जुनं नाटक आहे. बाय द वे हो. सतीश आळेकरांचं महापूर नावाचं गाजलेलं नाटक आम्ही रिवाईव्ह करतोय. ह्या वर्षी त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सो द प्ले इज कम्प्लिटिंग 50 इयर्स. right. ओरिजिनल मोहन गोखले काम करायचं ज्यांचा रोल मी करतोय. आणि वी हॅड फॅन्टॅस्टिक रिव्ह्यूज. 2 ऑगस्टला आमचा एनमॅकला शो आहे मुंबईला आणि 1 ऑगस्टला SLRला पुण्यात शो आहे. बरं. सो सगळ्यांनी प्लीज बघा ज्यांनी बघितलं नाहीये. अँड देन प्रॉबेबली यू विल गेट टू नो व्हॉट आय एम सेइंग. कारण राईट. बऱ्याचशा लोकांनी माझं नाटक किंवा स्टेजवरचं काम नाही बघितलेलं आहे. प्रायोगिक नाटक सोडल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर मी नाटकं फार नाही केली. म्हणजे मी एक व्यावसायिक नाटक केलं अथर्व थिएटर्सचं वाय सो गंभीर. त्यानंतर 6 वर्षांनी आज मी हे नाटक करतोय राईट. आणि आता एक ब्रॉडवे करायचं काहीतरी डोक्यात आहे. पण हे वर्ष मी नाटकालाच दिलंय आणि त्याचं मागचं रिझन हेच आहे की मला थोडंसं आता आय नीड टू आय थिंक थोडं रियाज करणं गरजेचं आहे आणि थोडं स्वतःसाठी काम करणं गरजेचं आहे. मला ना महापूर या नाटकाबद्दल नेहमीच क्युरिओसिटी वाटत आलेली आहे आणि आत्ताही ती वाटतेय. कारण 50 वर्ष तू जसं म्हणालास तशी या नाटकाला झाली आहे. तरीही आजही ते नाटक रेलेव्हंट वाटतंय हो. आणि यू गाईज वॉन्ट टू रिवाईव्ह इट, राईट? म्हणजे आता ही तुमचा संच आहे हा, पुढच्या संचाला पण तसं काहीतरी वेगळं वाटेल. हा. सो काय आहे त्या नाटकामध्ये असं की जे तुला खेचतं त्या नाटकाकडे? मी audience ला खेचतं. मी हे नाटक पहिल्यांदा 2011 का 12 साली वाचलं होतं. माधव वझे म्हणून एक खूप आता काही महिन्यापूर्वी गेले. बट ही वॉज अ व्हेरी फेमस प्ले राईट क्रिटिक बेसिकली. मी म्हणेन की समबडी हू हॅज जेन्युइनली गिव्हन मी व्हेरी गुड टिप्स इन टर्म्स ऑफ माय क्राफ्ट. आणि त्यांनी माझं काम बघितलं होतं. माझी पहिली एकांकिका जी होती पेज नॉट फाउंड, ज्याला मला पहिला पुरुषोत्तम करंडक मिळाला आणि अभिनयाचा बक्षीस पण माझं पहिलं मिळालं, तेव्हा त्यांनी माझं काम बघून मला सांगितलं होतं की आरोह तू हे नाटक कर. आणि तेव्हा मी ते नाटक वाचलं आणि त्या नाटकात मला खरंच असं वाटलं की अरे हे खूप छान. एकतर हे नाटक 50 वर्षांनंतर पण आज करावंसं वाटतं, ह्यातच त्या नाटकाची महंती आहे. आणि सतीश आळेकरांना म्हणूनच पद्मश्री आहे. त्यांनी जेवढी नाटकं लिहिली ती कालातीत नाटकं आहेत. म्हणजे दिस इज वन ऑफ हिज मास्टरपीस वर्क्स टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि अशा प्रकारचं रायटिंग, अशा प्रकारचं क्राफ्ट हे खूप रेअर आहे. तर मेन म्हणजे तशी मराठी भाषा, ते क्राफ्ट आणि तो विषय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मी म्हटलं तसं स्वार्थी त्याच्यात माझा पण एक ऍक्टर म्हणून अँगल होताच. पण जस्ट फॉर द टेक्स्ट आय वॉन्टेड टू डू इट. एक तर ते खूप अवघड नाटक आहे ऍक्टर म्हणून अटेम्प्ट करायला. सलग 90 मिनिटं, त्या काळी 2 अंकी होता, आम्ही ते एडिट करून आता सलग 90 मिनिटं करतो. सो इट इज लाईक अ एक्सरसाइज फॉर मी. सलग 90 मिनिट्स अतिशय इंटेन्स आणि तरीही एंटरटेनिंग नाटक आहे. सो मला वाटतं ह्या सगळ्या त्या जमेच्या बाजू आहेत या नाटकाच्या. आणि मी ऋषी जो आमचा डिरेक्टर आहे, ऋषी मनोहर, याला पण कॉंग्रॅच्युलेट करेन की त्यांनी ज्या प्रकारे ते बसवलंय किंवा ज्या गोष्टी किंवा जो अप्रोच घेऊन बसवलंय, दॅट इज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नाव. कारण ते नाहीतर इतकं अपील झालं नसतं लोकांना. मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत ऑब्व्हियसली, काय प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतोच. पण आय थिंक व्हॉट वी हॅव अचीव्ड इज ऍप्ट फॉर 2025. आणि माझ्याबरोबर या नाटकात रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, दिलीप जोगळेकर, प्रसाद वनारसे हे काही खूप छान सिनियर ऍक्टर्स आहेत. आणि छान मजा येते, आमची चांगली गट्टी जमली. आणि परत 1 ऑगस्टला शो आहे आणि आमचे ऍटलिस्ट 50 शो तरी करायचा पुढच्या वर्षभरात प्लॅन आहे. नॉट जस्ट दॅट, आळेकरांनी आम्हाला हिंदी पण राईट्स दिलेले आहेत. सो मे बी हे मराठीचं आम्ही हे करून आम्ही हे हिंदीत पण करायचा प्रयत्न करू. आता कसं काय ते आता क्लिअर नाहीये, पण करू डेफिनेटली. सो आळेकरांचं लिखाणाचं तेच येणार आहे. इट इज कालातीत आहे याचं म्हणजे मला वाटलेलं एक कारण हे आहे की जो व्यक्ती ते बघतो त्या व्यक्तीकडे ते स्वातंत्र्य असतं ते इंटरप्रेट करायचं. हा, म्हणजे एकतर इज नो डेफिनेट गायडन्स. एकतर चांगलं नाटक आहे ना, हेच पोयम सारखं असतं. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही कविता वाचता
ती शब्दशः समजून घ्यायच्या भानगडीत नाही पडायचं, ती हा. फक्त फील करायची गोष्ट असते. करेक्ट. आणि त्याची ब्युटी काय असते की प्रत्येकाला वेगळी वेगळी समजते. हो. तसंच नाटकाचं पण असतं. आणि त्यात जर चांगलं नाटक असेल आणि लिखाण तुमचं चांगलं असेल तर ऑडियन्समध्ये बसलेल्या प्रत्येकाला त्यातनं काहीतरी त्याचं मिळतं. आणि तसं लिहिणं इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून ते नाटक ग्रेट. प्रत्येकाला आपल्या अनुभव विश्वाप्रमाणे त्याचा अर्थ लागतो. करेक्ट. सो असं महापूर सारखं तुझ्या वाचनात आलेलं किंवा तुझ्या पाहण्यात आलेलं अजून कोणतं नाटक आहे? आळेकर, एलकुंचवार, तेंडुलकर यांची बरीचशी नाटकं ही अशीच आहेत मी म्हणेन. आणि त्यांच्या तुम्ही कुठलेही साधी एकांकिका घ्या किंवा त्यांची 2 अंकी नाटकं घ्या, ती अशीच असतात की त्याला इतके अंडरकरंट्स असतात छान की तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्या पुरतं मिळून जातं. आणि म्हणून ते युनिव्हर्सल होतं. म्हणजे म्हणून ते नाटक इतकं शिकवलं जातं किंवा म्हणून ते आजही 50 वर्षानंतर लोक त्याच्याबद्दल एवढं बोलतात. आता तुम्ही जोपर्यंत ते बघत नाही, अनुभवत नाही, तोपर्यंत मी काय म्हणतो हे कळणार नाही. म्हणजे आता महापूरच्या केसमध्ये साधं आहे, प्रेमभंग झालेल्या मुलाची गोष्ट आहे. प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यात असलेली गोष्ट आहे, प्रेमभंग ही पण प्रत्येकाच्या आयुष्यात असलेली गोष्ट आहे. पण ते ज्या प्रकारे त्यांनी दाखवलंय, त्या नाटकाचा जसा स्क्रीन प्ले आहे किंवा त्या नाटकाची जी लिखाणाची शैली आहे, जी भाषा आहे किंवा जे शब्द आहेत, इट इज सो पॉवरफुल की तुम्हाला ते फक्त प्रेमभंगाचं नाटक न राहता तिकडे ऑडियन्समध्ये बसलेल्या प्रत्येकाला त्याच्यातनं काही ना काहीतरी वेगळ्या लेवलवर काहीतरी मिळून जातं. सो दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी. आणि म्हणूनच मला ते करायचं होतं. आणि मी म्हटलं तसं ही भाषा, मराठी ही भाषा 50 वर्ष जुनं लिहिलेलं जे, त्यात काही असे शब्द आहेत स्पेसिफिक, म्हणजे शैशवास किंवा असे काही मराठी शब्द जे आजकाल लोकांना माहितही नसतील, तर हे लोकांपर्यंत आणि तरुणांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे. हा एक आमचा त्यात प्रामाणिक प्रयत्न आहे. ओके. बर. आणि फिल्म मध्ये असं होऊ शकतं का रे? होतं ना. चांगली फिल्म पण कवितेसारखीच असते. फरक एवढाच असतो की त्याला डायमेन्शन्स असतात, कारण ते व्हिज्युअल मीडियम आहे. नाटकामध्ये कसं अगदी इंजिनिअरिंग टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर फक्त फ्रंट व्ह्यू असतो. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी नाटकात असं जर दाखवायचं असेल की एखाद्या माणसाने पान थुंकलं, तर मी फक्त स्टेजवरनं त्याला पचकन थुंकताना एवढंच बघू शकतो समोरून. पण फिल्म मध्ये मला ती स्लो स्पीड मध्ये ते पिंक, मग ते जमिनीवर पडल्यानंतर त्याचा क्लोज, मग त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने माझा चेहरा, वर्ण, त्याच्याहून वाईड अँगल मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता येतात. सो फिल्म मध्ये डायमेन्शन्स जास्ती येतात. आणि फिल्म हा डिरेक्टरचा मीडियम आहे. Doesn't that restrict interpretation? No, it doesn't. In fact, it gives you more scope for interpretation. Okay. Depends. आता डिरेक्टरचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो, त्यांनी तो बनवतो. पण परत मी फिल्मच्या बाबतीत पण तेच म्हणेन, चांगली फिल्म असेल किंवा चांगला फिल्म मेकर असेल तर इनव्हेरिएबली त्याची फिल्म ही अशीच असते की प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊन जाते. मग ती फक्त त्या 2 कॅरेक्टर्स पुरती, एका कॅरेक्टर पुरती किंवा त्या फिल्म मधल्या कॅरेक्टर पुरती राहत नाही. एखादं असं वाक्य असतं किंवा एखादं काहीतरी असं एक काहीतरी एक सीन असतो जो टच करून जातो तुमच्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये. म्हणजे आता मला एकदम का आठवलं माहित नाही मला, पण ओपनहायमर नावाची एक फिल्म होती. ओपनहायमर फिल्म मध्ये एक डायलॉग आहे की अमॅच्युअर्स गो फॉर द सन, पॉवर ऑलवेज स्टेज इन द डार्क. असं एक वाक्य आहे. आता हे किती युनिव्हर्सल वाक्य आहे. हे प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, प्रत्येक पर्सनॅलिटीसाठी रिलेव्हंट आहे की खरंच जो माणूस कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट, कुठली आयडिओलॉजी, कुठलीही संस्था ही जर खरंच शक्तिशाली असेल तर ती कधी झोतात येत नाही किंवा त्यांना स्वतःहून काही असं वेगळं करायची गरज पडत नाही. पॉवर ऑलवेज स्टेज इन द डार्क, अमॅच्युअर्स गो फॉर द सन. सो हे म्हणजे अशा काही प्रत्येकाला गोष्टी मिळत जातात जर लिखाण चांगलं असेल ना. तर ते मला वाटतं ह्या सगळ्या चांगल्या फिल्म मेकर्स आणि नाटककार, लेखकांची ही महंती आहे की त्यांनी जे करून ठेवलंय यातनं प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळतं. आणि ते आपण बघितलं पाहिजे, त्यांची नाटकं केली पाहिजेत, वाचली पाहिजेत. अनफॉर्च्युनेटली आज सगळे IB बोर्ड आणि आजूबाजूला इतकं सगळं वॉर्प्ड झालेलं आहे की कुठेतरी आपण आपली भाषा, आपली संस्कृती, आपले कस्टम्स, ट्रेडिशन्स, आपले विचार, आपले सण वार हे सगळं विसरत चाललोय का असा प्रश्न पडतो मला. पण ते नाही व्हायला पाहिजे. आणि लकीली आता नाटकं खूप जोरात चालू आहेत. फिल्मपेक्षा जास्त नाटकांचा व्यवसाय जास्त बूमिंग आहे, विच इज व्हेरी हार्टनिंग टू सी. आणि असंच राहू दे. या टचवूड. तर मला हे सांग, एक खूप
म्हणजे आता मी विचार करत होते तुझे बोललास त्याचा, राईट? सो यू आर इन टू बिझनेस ऑफ सेन्सर्स. येस. मला काही खूप कळतं त्याच्यातलं असं नाही, पण थोडंफार जे काही मला माहिती आहे त्याच्यावर बेस्ड मी हा प्रश्न विचारते. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. की सेन्सर्स जसे असतात दे आर मोटिवेटेड बाय सर्टन स्टिम्युलेशन. ज्याला आम्ही फिजिकल क्वांटिटी म्हणतो. इट कॅन बी एनिथिंग. लाईट, साऊंड, व्हायब्रेशन, एअर, प्रेशर, टेम्परेचर, एनिथिंग. सो लाईक आय सेड, मला खूप कमी माहिती आहे. सो मी त्या रेफरन्सने नाही, मी तुला कॉन्टेक्स्ट देतो. तुझा प्रश्न तू तसा हे करू शकशील. तो मेटाफॉरिकली तू घे की सेन्सर असतो, राईट? सो तसा आपण जेव्हा आयुष्य जगत असतो आणि आपलं काम करत जात असतो तेव्हा सुद्धा दोन माणसांमध्ये असे सेन्सर्स असतात का असं तुला वाटतं? हो, असतात ना. असतात की. आपले काय म्हणजे ज्याला आपण आपले इंद्रिय म्हणतो, सेन्सेस तर असतात. आणि एक इमोशनल लेवलवर, एक माइंड लेवलवर आणि एक ऍक्च्युअल आपण जे बोलतोय त्या लेवलवर, फिजिकल लेवलवर ही इंटरॅक्शन असतात. ते पण एका प्रकारचे म्हणजे आपल्या आत असतातच ना सेन्सर्स. तुम्ही जे बघता, तुम्ही जे वास घेता, तुम्ही जी चव घेता, ऐकता किंवा तुम्ही जे फील करता, दीज आर ऑल सेन्सर्स जे देवाने आपल्याला दिलेत. आणि त्यातनं आपण एकमेकांबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी लेवलवर इंटरॅक्ट करतच असतो. आणि हो, डेफिनेटली इंटरॅक्शन होत असतं. म्हणजे या वाईब्स एक्सचेंज होत असतात कधी कधी. आणि हे प्रत्येकदा आपण कितीतरी वेळा अनुभवतो की हे की एखाद्या व्यक्तीला नाहीच सांगायला लागत आपल्या मनातलं काय चाललंय, तो आपण ओळखतो. राईट. आता हे काय आहे, त्यातलाच एक भाग आहे की किंवा नाटकात काम करताना काही काही ऍक्टर्स बरोबर इतकं कम्फर्टेबल असतं, इतकं सहज असतं की तुम्हाला यू नो दॅट यू जस्ट हॅव टू फ्लो. आय मीन डोळ्यात बघितलं की ती एनर्जी मिळते. आता कुठेही टच नसतो, काही नसतं. यू जस्ट नो द लाईन्स, यू जस्ट हॅव टू लुक इन टू द अदर ऍक्टर्स आईज अँड जस्ट रिॲक्ट. सो हा त्यातलाच एक प्रकार आहे. आपल्याकडे आहेत ना सेन्सर्स, देवाने दिलेले आहेत. त्याचा वापर आपण करायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. आरोह, तू एक यू हॅव अ चाइल्ड ऑल्सो, यू आर अ फादर, राईट? सो एक बाप म्हणून, एक पेरेंट म्हणून तुझा कोणता सेन्सर नेहमी जागृत असतो? मी म्हणेन बाप नावाचाच तो सेन्सर आहे. माझ्यातला नाही, हेच की माझ्या मुलाला आता काय वाटत असेल, माझ्या मुलाला आता बरं वाटत असेल का, त्यांनी खाल्लं का, तो शाळेत गेला का, किंवा तो आता काय विचार करत असेल, किंवा तो पुढे जाऊन काय करू शकतो, त्याला काय आवडतं काय नाही आवडत. सतत ह्या गोष्टींचा विचार तो जेव्हा आजूबाजूला असतो तेव्हा होतच असतो. आणि हा बाप नावाचा सेन्सर खूप डेंजर आहे एकदा, कारण तो तुमच्या आयुष्यात चालू झाला की तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. कसं बदलतं? नाही, सगळ्याच लेवलवर बदलतं ना. इमोशनली बदलतं, फायनान्शियली बदलतं, जबाबदारी वाढते. आणि माझ्या केसमध्ये म्हणेन मी की कितीही तुम्ही नाही म्हटलं, स्वतःला अलूफ ठेवायचा प्रयत्न केला तरी इंडस्ट्रीमध्ये चॅटर इतका असतो की कुठे ना कुठेतरी त्या सुपरफिशियल लेवलवरती तुम्ही विचार करायला लागता. म्हणजे काय की ओके, हा काय करतोय, मग मी का करत नाहीये, मग कोण माझ्याबद्दल काय बोलतंय, वगैरे वगैरे. पण मुलाचा जन्म झाल्यापासून मला एक माझा हक्काचा ऑडियन्स मला वाटतं मिळालाय. आणि इट जस्ट डझंट मॅटर काय चाललंय बाहेर किंवा कोण काय म्हणते काय करते. व्हॉट मॅटर्स इज व्हॉट ही डज, व्हॉट ही थिंक्स अबाउट मी, अबाउट द वर्ल्ड. सो इट्स जस्ट लाईक सगळा बाजूचा आजूबाजूचा जो काय होता आजूबाजूचा सगळा चॅटर, तो सगळा एक टनल विजन सारखं एक आयुष्यात एक असं एक डॉट तयार झालाय जिथे आम्ही कधी झालं की तिथे फोकस असतो. काही झालं तरी. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, फक्त माझ्या नाही. आय थिंक ते होतच. तो बाप नावाचा एक सेन्सर असतोच. आणि एक खूप इंटरेस्टिंग म्हणालास तू की जेव्हा तो आजूबाजूला असतो तेव्हा तो सेन्सर ऑन असतो. तो नसतो तेव्हाही असतो, पण आजूबाजूला असताना तो जास्त, मी म्हणेन की त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त असते. ओके. आया इन जनरल सेन्सिटिव्हच असतात, त्याच्यामुळे ते आजूबाजूला असो नसो, वी आर वायर्ड दॅट वे. पण मग आता मला सांग की यू आर लिव्हिंग ॲज अ सन, एक बाप, फादर, एंटरप्रेन्योर, ऍक्टर, ब्रदर, अजून काय सोशल वर्क नाही म्हणणार मी, पण ठीक आहे, लाईक आय वुड से लाईक अन आयडियल सिटीजन. मल्टिपल रोल्स आपण सगळेच करत असतो, राईट? सो ॲज अन ऍक्टर
तू वडील व्हायच्या आधी आणि नंतर तुझ्या कॅरेक्टर्सच्या इंटरप्रिटेशन मध्ये काही फरक झालाय असं वाटतं का तुला? नाही मला वाटत. ऍक्टर म्हणून माझ्यात काही फरक पडलाय असं मला नाही वाटत. पण माणूस म्हणून मी जरा शांत झालोय. म्हणजे आधी जो मी असा होतो ना, थोडा मी जर आता आय हॅव स्टार्टेड टू लुक ॲट थिंग्स मोर ऑब्जेक्टिव्हली. कुठली गोष्ट आली की थोडी जरा शांतपणे विचार करायची, निवांत वेळ घेऊन. तर मी म्हणेन की माणूस म्हणून मी आतून थोडा शांत झालोय. ऍक्टर म्हणून माझ्यात काही फरक पडलाय का? तर नाही, काहीच नाही. ती एक मी म्हणेन माझी एक पर्सनॅलिटी आतमध्ये आहे, ते एक बाळ आहे आतमध्ये जे तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे. मला माहिती आहे त्याला काहीच होणार नाही. ओके. ते कधीच बदलणार नाही. इनफॅक्ट ते जसे मला अनुभव येत जातील, जसा मी मोठा होत जाईन, ते नर्चर होत जाईल माझ्या आतलं. पण ऍक्टर म्हणून मला नाही वाटत काही फरक पडला. मे बी प्रोफेशनल म्हणून फरक पडला असेल, द वे आय थिंक अबाउट प्रोजेक्ट्स अँड लाईफ इन जनरल. पण माणूस म्हणून मी डेफिनेटली शांत झालोय. ओके. आणि हे 6 पॅक ऍब्स आणि 8 पॅक ऍब्सचे जे ह्याच्यावर सोशल मीडियावर, ते कसे मराठी ऍक्टर्स असं करू शकतात? डेफिनेटली करू शकतात. मी म्हणेन की आय वॉज वन ऑफ द फर्स्ट people to flaunt 6 packs way back in 2013. राईट. बिफोर माय फिल्म रिलीज्ड रेगे. आणि मी ते ठरवलं होतं कारण रेगे मध्ये मी असा होतो आणि माझं एक असं होतं की ओके, बाय द टाइम दिस फिल्म रिलीजेस वी शुड कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म इन टू समथिंग वेअर लोकांना वाटेल अरे हा तोच व्यक्ती आहे का. आणि मी हे प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी करत असतो आणि आय थिंक इट्स डेफिनेटली अचिव्हेबल. अनफॉर्च्युनेटली लोक फार त्याच्याकडे एवढं सिरियसली बघत नाहीत. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की नाही, ऍक्टिंगवर जास्त फोकस करू. माझं म्हणणं की ते आहेच आहे, बट एक खूप फेमस लाईन आहे मेथड ऍक्टिंग मध्ये, ऍक्टर शुड बी अन ऍथलीट फिलॉसॉफर असं म्हणतात. शुड ऑल्सो बी अन ऍथलीट. फिजिकली सुद्धा यू शुड लुक अ सर्टन वे अँड मेंटली यू शुड बी लाईक अ फिलॉसॉफर. आय थिंक पार्ट ऑफ दॅट पर्स्पेक्टिव्ह मी प्रयत्न करतो की माझ्याकडनं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी करीन. आणि आता चांगल्या स्पेसमध्ये मी फिजिकली पण मला असं वाटतं की आय एम व्हेरी मच देअर. म्हणजे इफ समबडी कम्स टू मी विथ अ प्रोजेक्ट, आय थिंक विदिन अ मंथ आय कॅन लूज, आय कॅन गेन फ्यू kgs अँड गिव्ह देम व्हॉट एव्हर फिजिक दे वॉन्ट. सो आय कॅन. तुझी जी ओव्हरऑल कमिटमेंट आहे तुझ्या क्राफ्टच्या प्रती आणि तुझी जी कपॅसिटी आहे, जी आम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे, राईट, तुला असं वाटतं का की तुला जेवढे रोल्स मिळायला हवे होते तेवढे नाही मिळाले? हो, असं वाटतं मला, खरंच वाटतं. आणि रेगेनंतर खूप 2 मोठे प्रोजेक्ट्सही मी करत होतो आणि जसं प्रत्येक ऍक्टरच्या आयुष्यात हे होतंच तसे ते दोन्ही प्रोजेक्ट शेल्फ झाले. त्यात माझी 2 वर्ष वाया गेली. आणि मग त्यानंतर मला भरपूर स्ट्रगल करावा लागला काम मिळवायला. फायनान्शियली नाही करावा लागला फार, टचवूड, कधी करायला लागूही नाही कोणालाच. पण काम वाईज मला भरपूर, मग आय टू ऑलमोस्ट स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. मग त्यात जे आपल्याला येतंय ते त्यातनं जसं नॅव्हिगेट करता करता आज जिकडे मी पोचलोय. मग मला नॅशनल अवॉर्ड मिळाला पहिला फनरलसाठी फिल्मला आमच्या 2-3 वर्षापूर्वी. बिग बॉसचे 2 सीझन केले. सो मी म्हणेन की येस, पण डेफिनेटली आय एम वेटिंग फॉर गुड ऑपॉर्च्युनिटीज, गुड रोल्स आय वुड से. आणि जेवढं मला मिळायला पाहिजे होतं तेवढं नाही मिळालं असं डेफिनेटली मला वाटतं. पण आय थिंक कॉन्स्टंट असं वाटायलाच पाहिजे ना. वाय शुड एनीबडी फील की मला आता सगळं मिळालंय. राईट. सो हे कोणालाही असंच वाटणार आहे. तू मला विचार नाही तर शाहरुख खानला विचार, तो हेच म्हणेल की मला नाही मिळाले. पण येस, डेफिनेटली मला असं वाटतं की मे बी ते जर 2-3 प्रोजेक्ट्स वर्कआउट झाले असते तेव्हा तर आज अजून एका चांगल्या झोन मध्ये मी असलो असतो. पण आय ऑलवेज टेक थिंग्स पॉझिटिव्हली. जे काय होतं चांगल्यासाठी होतं. मी हा नेहमी विचार करतो की माझ्याकडनं मी काय करू शकतो, तर फक्त मेहनत करू शकतो आणि स्वतःवर मेहनत करू शकतो, चांगलं काम करू शकतो आणि चांगला राहू शकतो. आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होतं. सो मे बी ह्याच्यापेक्षा मोठं आणि चांगलं अजून माझी काहीतरी वाट बघते. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट. आणि हे क्षेत्र इतकं असं आहे ना की एव्हरी डॉग हॅज हिज डे. हे अगदी खरं आहे. सो ट्रू. आणि कधी तुमच्या आयुष्यात काय घडेल या क्षेत्रात ह्याचा खरंच काही नेम नाही. सो यू जस्ट हॅव टू बी देअर ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. तुमच्याकडनं फक्त तुम्ही एका चांगल्या अप्रोचनी, चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी स्वतःवर काम करू शकता आणि जे काम तुमच्या वाटेला येईल त्याच्यामध्ये तुमचं 100% देऊ शकता. एवढंच करू शकता एक ऍक्टर. कारण आम्ही सतत कोणावर तरी अवलंबून असतो. आय नो.
म्हणजे वी आर नॉट क्रिएटर्स, वी आर जस्ट लाईक वेसल्स. कोणी कधी येऊन कोल्ड्रिंक पोर करेल, कोणी पाणी, कधी कोण काय वेगळं क्रीम. करेक्ट. आपण फक्त तिकडे राहायचं असतं. सो तेच आहे, मी तेच करतोय आणि होपफुली थिंग्स विल फॉल इन प्लेस. मे बी नॉट नाव, मे बी आफ्टर 2 years, 6 months, 5 years, यू डोंट नो. राईट. माझ्याकडनं मी सगळं करतोय. सो आता काय येऊ घातलंय अदर दॅन महापूर? म्हणजे तू मी म्हणालास म्हटलं की तू तसं एक मी वर्ष आता ब्रॉडवे स्टाईल काहीतरी अटेम्प्ट करणार आहे. मी मागच्या महिन्यात न्यूयॉर्क, लंडन दोन्हीकडे जाऊन ब्रॉडवे बघून आलो, कारण मला ते बघायचं होतं कसं करतात, काय करतात, आणि त्या स्टाईलचं मला काहीतरी मराठीत करायचंय, ज्याच्यावर मी आता फिक्सेटेड आहे. ओके. सो ह्या वर्षी तरी माझे वीर दौडले 7 नावाचा एक प्रोजेक्ट आहे मांजरेकरांचा मोठा, विच इज अक्षय कुमार फर्स्ट मराठी फिल्म. त्याच्यात आम्ही 7 हिरो आहोत. ती एक मोठी फिल्म रिलीजला आहे आणि अजून एक पिक्चर रिलीजला आहे. ते 2 फिल्म्स रिलीजला आहेत आणि हा एक आता मी प्रोजेक्ट करायचा विचार करतोय. समथिंग ऑन द लाईन्स ऑफ ब्रॉडवे. व्हॉट, वेन, हाऊ, आय एम नॉट शुअर, बट आय एम गोइंग टू डू इट फॉर शुअर. नेक्स्ट इयर, अर्ली नेक्स्ट इयर, जॅन टू मार्चच्या मध्ये. सो आम्ही करतोय त्याच्यावरती काही ना काही, बघू. तुझा देवावर विश्वास आहे? हो आणि नाही, दोन्ही. म्हणजे मी टोटली एथिइस्ट पण नाहीये, पण मी खूप देवासाठी काही करतो किंवा रोज पूजा करीन वगैरे असाही नाहीये, पण आहे. आय वुड से 70% आहे, 30% नाहीये. इन द सेन्स आय थिंक 30% इज तुम्ही स्वतः काय करता ते. पण डेफिनेटली एक, मी देव नाही म्हणणार, एक अशी एंटिटी असते तुमच्या आयुष्यात जी तुम्हाला ड्राईव्ह करत असते. मग त्याला तुम्ही देव म्हणा, आईबाबांचा आशीर्वाद म्हणा, तुमचा गुरुचा आशीर्वाद म्हणा, किंवा सम एंटिटी इन द युनिवर्स विच हॅज इट्स आईज ऑन यू, अँड ते तुम्हाला सिग्नल्स देतात, गाईड करतात, असं मला डेफिनेटली वाटतं. सो आय डोंट नो, तू त्याला देव म्हणतेस का माहित नाही, पण तो देव असेल मे बी. राईट. एवढ्यात वाचन काही झालं चांगलं? नाही, पण मी बघितलं खूप. म्हणजे आता नेटफ्लिक्स, अमेझॉन मुळे काय झालंय, एवढा चांगला कॉन्टेंट तुम्हाला डायरेक्टली ऍक्सेसिबल आहे. सो वाचन नाही, एवढं नाही वाचलेलं नाही. कोणतं लेटेस्ट काय पाहिलंस आता? लेटेस्ट म्हणशील तर मी जास्त रिअल लाईफ डॉक्युमेंटरीज आणि डॉक्यू सिरीज वगैरे अशाच बघतोय. त्याच्यामध्ये आता मी ड्राईव्ह टू सर्व्हाइव्ह बघितलं. ओके. लास्ट. त्याच्या आधी यू, मग ती मध्ये एक कुठली ती यू सारखीच दुसरी होती, बेबी रेंडियर, ती. त्याच्यानंतर दिस इज अस. त्याच्यानंतर आता द बेअर नावाची आहे, ती मी सुरू करीन. ओके. क्राऊन, हाऊस ऑफ कार्ड्स, ब्रेकिंग बॅड, बाकीचे काय सगळे बघतात आपले ते शोज तर आहेतच. पण जास्त सध्या आता रिअल लाईफ डॉक्यू ड्रामाज आणि डॉक्यू सिरीज जास्त मी बघतोय. आता परवा दिवशी मी एक बघितली नेटफ्लिक्सवर, एक क्रूज शिप US वरनं निघाली आणि समुद्राच्या मध्ये ते फेस्ड अँड इंजिन फेलियर, आणि त्या पॅसेंजर्सना कसा त्रास झाला आणि काय काय झालं, कसं त्यांना सो त्यांचे टॉयलेट सगळे चोक झाले, अँड देन हाऊ दे सर्वाइव्ड फॉर आय थिंक 2 weeks और समथिंग लाईक दॅट. असे त्याच्यावर खूप इंटरेस्टिंग आहे. टाइमपास आहे ती मी बघितली. आणि सध्या मी असं काहीतरी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स, जी क्रूजवर गेली होती आणि ज्यांनी आयुष्यात कधी मे बी हा प्रॉब्लेमच फेस केला नसेल की पाणी नाही येते बाथरूमला, सो अशा लोकांचं काय झालं. सो टाइमपास होतं ते. सो मी अशा काही गोष्टी बघतोय. काही सिरियल किलर्स आहेत त्यांच्यावरच्या हे आहेत, खूप इंटरेस्टिंग आहेत. हो, ते टेरर आहेत पण त्या ऍडिक्टिव्ह असतात. हो, म्हणजे ते मध्ये सपाटा लागला होता, तो थांबला. मग त्याच्यानंतर आता मी बेअर सुरू करीन. त्याच्याबद्दल मी खूप ऐकलंय, माझ्या बायकोनी आता बघितली. सो शी हॅज टोल्ड मी टू वॉच इट. बघू. त्या व्यतिरिक्त मी एक शॉर्ट फिल्म पण करतोय ऍक्च्युली, माझ्या एका मित्राबरोबर. सो बघू त्याचं काय होतंय. आय एम ऍक्च्युली सॉर्ट ऑफ बिहाइंड द सीन्स. आय पुट इट टुगेदर. माझा एक ऑस्कर विनिंग फ्रेंड आहे, निशाद चौगुले, मराठी मुलगा आहे, आणि ती करतोय. सो आम्ही ऍक्च्युली पावसाळ्या आधीच करणार होतो, पण पाऊस इतका लवकर आला. आमचं शूट मे मध्ये होतं आणि पावसाने पूर्ण वाट लावली. बरोबर. आणि आता ते नाही करू शकत आम्ही. आता जेव्हा केव्हा पावसाळ्यानंतर ऊन खूप येईल तेव्हाच करू शकतो. ही हिरवळ थोडी कमी झाली पाहिजे. सो असं आहे. सो आरोह, आता आपण हे जे काही बोलतोय त्याच्यामध्ये तू जे म्हणालास की इंजिनिअरिंगची एक थॉट प्रोसेस आणि हे, पण मला असं दिसतंय की यू आर क्वाईट सॉर्टेड.
म्हणजे की तुला कन्फ्युजन होत नाहीये कोणत्याही कॉन्सेप्ट बद्दल. नाही. हे अशी इतकी क्लॅरिटी अशी कुठून आली म्हणजे? एकतर मी खूप पहिल्यापासून आय हॅव स्पेंट अ लॉट ऑफ टाइम विथ मायसेल्फ. मी स्वतःबरोबर खूप वेळ घालवलाय. ओके. म्हणजे इवन ग्रोईंग अप मी म्हणेन की मी एकटा खूप राहिलोय. म्हणजे ओके. इन द सेन्स घरापासून दूर एकटा असं नाही, हं. पण मी म्हणेन की आई बाबा दोघेही वर्किंग होते. भाऊ माझा, आमच्यात एज डिफरन्स खूप आहे आणि वी आर जस्ट टू डिफरंट पीपल. मला वाटतं की मी स्वतःबरोबर खूप वेळ घालवलाय आणि त्या वेळ जेव्हा मी घालवलाय स्वतःबरोबर तेव्हा खूप विचार करायची एक आपसूक सवय लागली अबाउट एव्हरीथिंग, अबाउट लाईफ. मग हे असं का, हे असं का, प्रत्येक कुठली गोष्ट आली तर हे दोन्ही बाजू त्याचा विचार करू वगैरे, ह्याची एक कुठेतरी मला पहिल्यापासूनच मला वाटतं सवय होती. आणि मग नाटकामुळे ते होऊन झालं, स्किल होऊन झालं, थोडं जास्त क्रिटिकल थिंकिंग. आणि कुठलाही विषय माझ्यासमोर आला तर पहिले आपण त्याच्याविषयी वाचू. मग मला करंट अफेअर्स प्रचंड आवडतं. मग कुठली इश्यू असेल तर त्याच्याबद्दल दोन्ही बाजू वाचायच्या, समजून घ्यायचं, लोकांशी बोलायचं आणि मग त्याच्यानंतर स्वतंत्र विचार करून त्याच्यावर एक काहीतरी आपलं स्वतःचं एक जजमेंट पास करायचं, अशी माझी एक मुळात स्वभाव आहे. त्यामुळे इमोशनली मी डेफिनेटली सॉर्टेड नाहीये, पण मेंटली मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जगतो. जरी मला अगदी माहीत असलं की आयुष्यात आपण ग्रे मध्ये राहायला पाहिजे, अनफॉर्च्युनेटली माझा स्वभाव असा आहे की मला काही गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट मध्येच होतात. म्हणजे हे असं आहे तर हे असं आहे आणि असं आहे तर असं नाहीये. आणि पण डोंट यू थिंक आजकाल चा जो काळ आहे आणि जे आपल्या आजूबाजूला घडतंय ते सगळं इतकं फ्लुइड आहे हो, की ते आपण तसं ऍक्सेप्ट करावं असं नाही वाटत तुला? काही काही गोष्टी कराव्या ना ऍक्सेप्ट, मला काहीच म्हणणं नाहीये. म्हणजे ग्रोईंग अप ज्या चौकटीत मी होतो ती चौकट माझ्या मुलाला डेफिनेटली नाही इन टर्म्स ऑफ हिज करिअर चॉईसेस. जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, बी व्हेरी फ्लुइड अबाउट इट. काहीच नाही, तुला जे करायचंय ते तू कर. अगदी तू काही नाही केलंस तरी सुद्धा मला चालणार आहे, इतक्या लेवलचा फ्लुइड मी आहे. पण काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईट असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मॉरल व्हॅल्यूज. खोटं बोलू नये तर खोटं बोलूच नाही. म्हणजे तुमच्या सोयीने खोटं बोलावं तुम्हाला जेव्हा तुमचा फायदा दिसतो, आणि हे मला नाही पटत. तो या बाबतीत ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जगलं पाहिजे. आणि समहाऊ ही डिप्लोमसी जी आहे, ज्याला लोक मॅनेजमेंट म्हणतात, ज्याला काही काही वेगवेगळे टर्म्स देतात लोक, आय थिंक काही काही बाबतींमध्ये स्पेशली नैतिक मूल्यांच्या बाबतीत मी ब्लॅक अँड व्हाईट तर डेफिनेटली आहे. अजून एखादं उदाहरण ब्लॅक अँड व्हाईट असावं याचं? ब्लॅक अँड व्हाईट असावं याचं अजून एक उदाहरण, आत्ता कोणाशी बोलत होतो मी? हा, एक आत्ता मी युएसला गेलो होतो तेव्हा माझ्या भावाबरोबर माझं भांडण झालं. भांडण म्हणजे काय, वी हॅड अ आर्ग्युमेंट ऑर अ डिबेट ऑफ सॉर्ट्स, की आता मध्ये ती समय रैनाची कॉन्ट्रोवर्सी झाली होती की नाही, त्याच्यावरनं भरपूर कॉन्ट्रोवर्सी हे ते. तर माझा अमेरिकेत राहणारा भाऊ मला म्हणाला की अरे हे झालं, काय म्हणतात की नव्हतं बॅन करायला पाहिजे त्याला आणि उगाचच कॉन्ट्रोवर्सी झाली. तर मला असं वाटलं की ह्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली नथिंग अगेन्स्ट दॅट गाय, ही इज डुईंग हिज ओन थिंग, पण त्याचा जो शो होता इंडियाज गॉट टॅलेंट आणि त्याच्यावरचा ज्या प्रकारचा कॉन्टेंट नॉर्मलाइज होत होता, सो मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. करेक्ट. की एंटरटेनमेंट कॅनॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ समबडी एल्सेस डिसॅबिलिटी, किंवा कोणाच्या तरी सतत व्यंगावर, प्रायव्हेट बॉडी पार्ट्सवर किंवा शिव्या देऊन फक्त एवढंच म्हणजे नसू शकतं. आणि हे जर तुम्ही नॉर्मलाइज करत असाल तर ते मला चुकीचं वाटतं. ह्याच्यावरचं एक तू म्हणालीस तशी फ्लुइड आर्ग्युमेंट अशी, अरे पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला तरी त्याच्यामध्ये एंटरटेनिंग वाटतंय का नाही. पण माझा मुद्दा त्या एंटरटेनमेंट व्हॅल्यूशी नाहीच आहे का, हे चूक आहे का बरोबर आहे, याच्यावर माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या 8 वर्षाच्या मुलाला तो शो दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. नाही दाखवू शकत ना. जरी तुम्ही तो बघत असलात तरी मग तुम्ही तो शो त्यांनी बघावा अशी तुमची इच्छा आहे का? तर ते सगळे म्हणतील की नाही, इच्छा आहे आमची. म्हणजेच याचा अर्थ ते योग्य नाहीये, आहे की नाही. आणि तुमच्या कॉन्टेंटमुळे जर आपण म्हणूया की एका पर्टिक्युलर म्हणेन की बरेच लोक ऑफेंड होणार असतील तर त्या काय हरकत आहे, त्याला चुकीला चूक म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. उगाच या फ्लुइड आर्ग्युमेंट मध्ये अडकायचं की मग मी कसा दिसीन आणि मग मी कसा पॉलिटिकली करेक्ट राहीन. आणि आहे वाटतं मला चूक वाटतं तर हे चूक आहे असं माझं मत आहे. सो काय असं आहे. सो हे पण अजून एक एक्झाम्पल मला आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्या गोष्टी अजून अशा तुला वाटतात की ह्या चूकच आहे, हे व्हायलाच नको? आता मला एक अजून एक जाणवतं, ते ड्रग्स.
म्हणजे ग्रोईंग अप मला आठवतं नाही, शाळा कॉलेजमध्ये माझ्या वेळेला ऐकलंही नसेल हे, मे बी बिट्स अँड पॉकेटमध्ये लोक करत असतील, पण आता इतकं नॉर्मलाइज झालंय हे सगळं. म्हणजे स्पेशली गांजाच्या बाबतीत, आणि ते मला अजिबात नाही पटत. माझं असं म्हणणं आहे की हे चूक आहे. त्याच्यावरती काही काही लोकांचं असं म्हणणं पडतं की अरे पण ते हर्बल आहे किंवा त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण आहेत आणि मग ते काय पूर्णपणे इल्लीगल नाहीये. पण मी म्हणतो की इल्लीगल लिगलचा प्रश्नच नाहीये, ते चूकच आहे. इट्स अ हॉरिबल माइंड ऑल्टरिंग ड्रग आणि ते नाही केलं पाहिजे अनलेस इट इज लिगलाइज्ड बाय द सिस्टम, की बाबा आता हे लिगल आहे, कोणीही कितीही वेळा कसंही कुठेही करा, असं आहे का आपल्याकडे अमेरिकेतल्या काही स्टेट सारखं? नाहीये ना. मग ती चूकच आहे की गोष्ट, आणि ते चूक आहे म्हणण्याला काय अर्थ आहे? म्हणजे चुकीला चूक म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे? बरोबर, असंही मला वाटतं. पण मग आपल्या इंडस्ट्रीमध्ये जो हा पूर्ण ड्रग्स आणि वीड हा जो विषय चालतो, ह्याच्याबद्दल म्हणजे तुझा काय अनुभव आहे ह्या बाबतीत? आता काय तर पॉडकास्टवरती बोलायचं का नाही बोलायचं माहित नाही. आता हा सगळा हिअर्से आहे. आय हॅव सीन पीपल ज्यांची मी नावं नाही घेणार, पण ते वीड करतात. काही काही लोकांबद्दल मी ऐकून आहे, पण माझं मत आहे की हे चूक आहे. आणि त्याच्यावरती काय म्हणजे हा वैयक्तिक प्रश्न नसूच शकतो की ज्याचा त्याचा प्रश्न नाही आहे, हे चूक आहे आणि ते नाही राहिलं पाहिजे. त्याचं अजून एक मोठं रिझन मला काय वाटतं, कारण ही गोष्ट इल्लीगल आहे आणि तुम्ही ते घेण्यासाठी विकत ज्या गोष्टी करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅशमध्ये पैसे देत असाल तर ते सगळे पैसे अँटी नॅशनल आणि चुकीच्या गोष्टींसाठी वापरले जातात. दे आर ऑल यूज फॉर ऑल बॅड ऍक्टिव्हिटीज अँड दॅट इज ऑल्सो वन मोर बिग मोटिव्ह आय एम अगेन्स्ट ऑल ऑफ दिस. करेक्ट. अँड नॉट जस्ट द मॉरल अँड लिगल ऍस्पेक्ट ऑफ दिस. आणि काय आता आपल्या इंडस्ट्रीत पण मी तेच म्हणतो ना, मला त्रास याचा होतो की लोक कधी कधी नॉर्मलाइज करतात या गोष्टींना. तसं नाही केलं पाहिजे. चुकीला चूक म्हणूया की काय प्रॉब्लेम आहे? हे चूक आहे. सगळ्यांनी म्हणलं पाहिजे हे चूक आहे. चूक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाही, हे चूक आहे. काही काही गोष्टी चूक आहेत तर त्या चूक आहेत. चूकच असं माझं मत आहे. बरोबर. सो तुला असं वाटतं का की आपली मराठी इंडस्ट्री किंवा इन जनरल इंडस्ट्री ही हे जे विविध सामाजिक प्रश्न आहेत हे पोर्ट्रे करताना किंवा ते जगासमोर मांडताना किंवा आपल्या लोकांसमोरच मांडताना कमी पडतेय कुठेतरी, असं नाही का वाटत तुला? परत फक्त मराठी, फक्त कलाकार का? नो त्या ब्रॅकेटमध्ये सगळ्यांनाच घ्यायला पाहिजे. सगळेच. व्हॉट आय मीन टू से इज की आता उदाहरणार्थ जे सिनेमे मला कळलं की फार बोलत नाही असं तुझं म्हणणं आहे का अबाउट इश्यूज? माझं म्हणणं हे आहे की आता जे सिनेमे येतात उदाहरणार्थ, तर काही मोजके सिनेमे सोडले तर हे सगळे बाकीचे कॉमेडी आणि लोकांना बेसिकली एंटरटेन्ड ठेवणं, जसं आपण लहान मुलांना ते कोकोमेलन दाखवून त्यांना एंगेज्ड ठेवतो, तशा पद्धतीने लोकांना एंगेज करणारं कंटेंट हे टेलिव्हिजनवर पण आणि सिनेमांमध्ये पण तयार होतं, राईट? की जेणेकरून जे खरे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्षच जात नाही. तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे? हे बघ, हे क्षेत्र इज लाईक एनी अदर प्रोफेशन. पहिले हे समजलं पाहिजे. लोक खूप गंमत करतात आमच्या बाबतीत आणि पॉलिटिशियन्सच्या बाबतीत. पॉलिटिक्स इज जस्ट लाईक एनी अदर प्रोफेशन. सिमिलरली द फिल्म इंडस्ट्री इज जस्ट लाईक एनी अदर प्रोफेशन. हा धंदा आहे, इट इज अ बिझनेस. माझं प्रोडक्ट जर विकलं जाणार नसेल तर मी ते का बनवू? हा एक स्ट्रेट कॅपिटलिस्ट अप्रोच आहे त्याच्यामध्ये, दुसरं तिसरं काही नाही. माझ्यासारखे असंख्य, माझ्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह आणि टॅलेंटेड लोक बसलेली आहेत चॅनलमध्ये, इकडे तिकडे प्रोडक्शन हाऊसमध्ये. त्यांना वाटत नाही का आपल्याला जे वाटतं ते? मुद्दा असे की एखादा खूप चांगल्या सोशल इश्यूवरती मी जर एखादी सिरियल केली पण ती जर लोक बघणारच नसतील तर कोण माझ्या सिरियलवर पैसे लावेल किंवा कोण ती सिरियल बघेल का? ती चॅनल अप्रूव्ह होईल? सो हा एक अतिशय व्यावसायिक अप्रोच आहे आणि मला असं वाटतं की तो तसाच ठेवला पाहिजे. बट त्यातही काही फिल्म्स आहेत, काही फिल्म मेकर्स आहेत ज्यांना तो बॅलन्स साधता आलाय. कमर्शियल आणि ह्या सगळ्या बाकीच्या ज्या आपण आता बोलतोय गोष्टी, यांच्यातला बॅलन्स साधणं. फॉर एक्झाम्पल आता आलेली फिल्म आता थांबायचं नाही, आय थिंक दॅट इज अ व्हेरी बॅलन्स्ड फिल्म. इट इज
इक्वल अमाऊंट ऑफ कमर्शियल अँड इक्वल अमाऊंट ऑफ सोशल इश्यू अँड इक्वल अमाऊंट ऑफ प्रबोधन. बरोबर. दोन्ही आहे त्याच्यामध्ये, प्रबोधन पण आहे आणि त्याच्यात व्यवसाय पण आहे. सो ही सांगड घालता आली पाहिजे आणि ती प्रत्येक वेळेस असायला पाहिजे असं काही नाही. हे बघ, रोहित शेट्टीची फिल्म आहे ना, त्याच्यामध्ये काही प्रबोधन नसतं, त्याच्यामध्ये प्युअरली ऍक्शन असते, एंटरटेनमेंट असते, जोक्स असतात, स्टार्स असतात, खर्च असतो, तेवढंच असतं आणि लोक तेच बघायला तिकीट काढून जातात. तो एक ऑडियन्स आहे. ओके नाही. सिमिलरली प्रत्येकाचा आपापला एक ऑडियन्स आहे. आता दिनेश विजन जास्त हॉरर आणि हॉरर कॉमेडीज करतो, मॅडॉक, त्याचा एक ऑडियन्स आहे. सो तो एक व्यवसाय आहे आणि त्याच्याकडे व्यवसाय म्हणूनच बघितलं पाहिजे. आणि आपण कधी कधी ती गडबड करतो. त्याच्यात काही काही लोक आहेत जी सांगड घालतात, जे सोशल इश्यू आणि कमर्शियल सक्सेस पण प्रत्येक वेळेस ते वर्क होतच असं नाही. सो लेट्स टॉक अबाउट रेगे. येस. सो इट वॉज ऑल्सो क्वाईट थॉट प्रोवोकिंग फिल्म. हो येस, माय फर्स्ट फिल्म. आणि रेगेबद्दल आता इतकं बोललोय ना मी, पण मला या पॉडकास्टमध्ये अशा काही गोष्टी सांगायला आवडतील ज्या मे बी लोकांना माहित नसतील रेगेबद्दल. प्लीज. फॉर एक्झाम्पल, ती खरी स्टोरी आहे हे लोकांना माहित नाहीये. रिअली? हो. ओके. त्याच्यातली सगळी नावं खरी आहेत. नावं? सचिन वाझे नाव खरंय, प्रदीप शर्मा नाव खरंय, सगळ्या डॉनची नावं खरी आहेत. ओके. इनफॅक्ट जो मुलगा ज्याचा रोल मी पोर्ट्रे केलाय त्याचं नाव खरं नाहीये, पण तो मुलगा खरा आहे अस्तित्वात. आणि खऱ्या स्टोरीमध्ये त्याला मारलं नव्हतं, एवढाच फरक. त्याच्याबरोबरचे सगळे एन्काउंटरमध्ये मारले गेले, पण तो मुलगा सुटला. आणि तो खरंच एका प्रथितेश डॉक्टरचा मुलगा होता, जो खरंच MBBA ला होता. तो ह्याच्यात अडकला. फिल्ममध्ये त्याला फॉर ड्रॅमॅटायझेशन नंतर उडवला, पण ऍक्च्युअल लाईफमध्ये त्या खऱ्या मुलाला सोडून दिलं होतं. सो हा ट्रिव्हिया माहित नाहीये. दुसरा ट्रिव्हिया असा आहे रेगेच्या बाबतीत की जे खरे छोटे फायर आर्म्स आहेत रेगेमध्ये, ते सगळे खरे वापरलेले आहेत. You guys were playing with real guns? Not playing with real guns. Of course, but म्हणजे no bullets, but we were, yeah. ओके. तो पण एक छोटा ट्रिव्हिया आहे. आणि अजून काय, माझ्या खूप आठवणी आहेत रेगेच्या. एकतर फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. तुमचं पहिलं प्रेम असतं तसं पहिली फिल्म, आणि बाय ग्रेस ऑफ गॉड अँड आय गॉट दॅट फर्स्ट प्रोजेक्ट. इट वर्कड आउट वेल फॉर मी. आणि खूप आठवणी आहेत त्या प्रोजेक्ट बद्दल, आणि खूपच आहेत, म्हणजे काय काय सांगू तुला. मला फनरल बद्दल सांग. ते आता नवीन फनरल. हो, फनरल पहिली नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे माझी, आणि आम्हाला खूपच मोठा अवॉर्ड मिळाला. त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याच्यात जी ही 4 मुलं कंपनी चालू करतात, फ्युनरल मॅनेजमेंट कंपनी, तशी खरीच एक कंपनी मुंबईत आहे, जे खरंच डेथ पॉलिसीज विकतात. म्हणजे तुम्ही मेल्यानंतर तुमच्या बॉडीचं काय व्हायला पाहिजे, किंवा तुमचं मरण कसं असलं पाहिजे, ह्याच्यासाठी ते काम करतात. इन द सेन्स पॉलिसीच विकतात ते प्रॉपर. लाईफ इन्शुरन्स असतो तसा तो एक पॉलिसी डॉक्युमेंट असतं प्रॉपर, की मी जर समजा उद्या मेलो तर मला लाकडाच्या ह्याच्यात जाळा, मला इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये टाकू नका, त्याच्यावर अशा प्रकारची फुलं टाका, त्याच्यासाठी ते पैसे भरतात. किंवा आता तुम्ही वाचलं असेल, आता मागच्या आठवड्यातली न्यूज आहे, भारतातली का बाहेरची माहित नाही, त्यांनी हेलिकॉप्टर मधनं फुलांचा वर्षाव केला स्वतःवर. आता हे त्यांनी हे करून ठेवलं होतं. तर ह्याची लोक पॉलिसी काढतात, आणि तशी एक कंपनी आहे मुंबईत अस्तित्वात, ऍक्च्युअल लोअर परेलला, हो, जे हे करते काम, आणि ते अशा पॉलिसीज विकतात. आणि दुसरं, जस्ट आउट ऑफ शिअर क्युरिओसिटी, मी विवेक, आमचा जो डिरेक्टर आहे, त्याला म्हटलं की अरे आपण आता एवढं डेड बॉडीज वगैरे विषयी बोलतोय, फिल्ममध्ये दाखवतोय, ते एखादी खरंच आपण मॉर्गमध्ये जाऊन आपण एखादं तर आम्ही त्याच्यावरती ऍक्च्युअली नंतर एक छोटा प्रमोशनल व्हिडिओ पण बनवला होता, की लावारिस बॉडीज असतात पडलेल्या मॉर्गमध्ये, 6-6, 8-8 महिने कोणी त्यांना क्लेम करायला येत नाही, नंतर सिस्टम त्यांना क्रिमेट करते. तर अशा एका 6-7 महिन्या पूर्वीच्या सडलेल्या बॉडीला आम्ही अंतिम संस्कार केले होते. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी मुव्हिंग. म्हणजे इट इज, तर ती बॉडी बघून डचमळायला झालं होतं. आणि त्यात काही लोक आहेत असे की जे रेग्युलरली हे करतात काम, त्यामुळे दॅट वॉज ऑल्सो व्हेरी. तर हे असे काही इंटरेस्टिंग लाईफ एक्सपिरियन्सेस मला येत असतात आयुष्यात. बिग बॉस पण त्याच्यातला एकच. आय वॉज जस्ट गोना से की इंटरेस्टिंग लाईफ एक्सपिरियन्सेस मध्ये बिग बॉस इज वन. आणि तू एकदा नाही, कुठलाही पॉडकास्ट बिग बॉस बद्दल न बोलता होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. ही त्या शोची महंती आहे की बिग बॉस केल्यानंतर जे एक ससेमारा तुमच्या पाठीमागे लागतो प्रत्येक इंटरॅक्शन मध्ये, प्रत्येक मुलाखतीत, खरं असतं का? पण मला
आय वॉन्ट टू नो अ डिफरंट वे. तू आता खरं असतं का जे केलंस ऍक्च्युली तशीच माझी रिॲक्शन होती. पण मला हे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा आत तिथे असता तेव्हा तुझी काय मानसिक अवस्था होती रे तिथे? हा खूप अवघड शो आहे, खूप स्ट्रेसफुल शो आहे. लोकांना बघताना ते खूप पटकन जज करतात. तिकडे आतमध्ये राहणं खूप अवघड आहे. पहिले तर ते सगळं खरं असतं. मी आज माहित नाही, मी मे बी कुठल्या इंटरव्ह्यूज मध्ये बोललोय असेल, माहित नाही मला, पण ह्याची सुरुवात कशी झाली सांगतो मी. बिग बॉस हा शो ऍक्च्युली जॉर्ज ऑरवेल नावाचे खूप मोठे रायटर आहेत. ओके, बऱ्याच लोकांना माहित असतील. त्यांचं 1984 नावाचं एक खूप गाजलेलं नॉवेल आहे, मोठं एवढं जाड नॉवेल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही कन्सेप्ट बेसिकली लिहिलेली आहे की एक बिग ब्रदर नावाची एंटिटी असते जी त्या युटोपियन सोसायटीमध्ये सगळ्यांना ड्राईव्ह करत असते. ही इज बेसिकली लाईक गॉड, यू कॅन से, की तो इन्स्ट्रक्शन देतो, तशा गोष्टी होतात वगैरे वगैरे. तर त्याच्यात ऍक्च्युली बिग ब्रदर आहे. आणि त्या कादंबरीचा आधार घेऊन एंडेमॉल, जे सगळ्यातलं वन ऑफ द बिगेस्ट प्रोडक्शन हाऊसेस आहे, त्याचे फाउंडर आहेत, जॉन डेमॉल नाव आहे त्याचं. त्या माणसाने त्या नॉवेलचा आधार घेऊन एक सोशल एक्सपेरिमेंट केला अनेक वर्षांपूर्वी. त्यांनी असं काही लोकांना एका स्पेसमध्ये डांबून ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांना शूट केलं आणि त्या सोशल म्हणजे रेकॉर्ड केलं. आणि त्या एक्सपेरिमेंट नंतर त्याला ही आयडिया आली. मग त्यांनी बिग बॉस, ऍक्च्युली ओरिजिनल बिग ब्रदर, आपल्याकडे इंडियात त्याला बिग बॉस म्हणतात, बाहेर सगळीकडे बिग ब्रदर म्हणून शो होतो. आणि मग बिग ब्रदर ही कन्सेप्ट आयपी म्हणून, म्हणजे शोची, रियालिटी शोची अस्तित्वात आली आणि अशी त्याची सुरुवात आहे. सो इट इज अ सोशल एक्सपेरिमेंट कन्व्हर्टेड टू अ रियालिटी शो. ऍक्च्युली तो सोशल एक्सपेरिमेंटच आहे. सो तू प्रश्न विचारलास तुम्ही कसे मेंटल स्टेट, आम्ही एका पिंजऱ्यात पकडलेल्या कोंबड्यांसारखे असतो. कोंबड्या बघितल्यात का तू? कोंबड्या, ऍक्च्युअल कोंबड्यांसारखे असतो आम्ही एका मोठ्या पिंजऱ्यात. कोणीतरी येऊन बघून जातं, त्यांना वाटलं की 4 दाणे टाकतं, मग भुकेलेल्या कोंबड्या ते दाणे खातात, मग त्यांचं आपापसात काहीतरी बोलणं चाललेलं असतं. मग त्या कोंबड्या काय भांडतात, मग कोंबड्या बोलतात, आवाज करतात, शी करतात, सू करतात. ते आम्ही त्या कोंबड्यांसारखे त्या घरात असतो आणि सगळं खरं असतं. सो इट्स अ सायकोलॉजिकल शो. सो इट स्टार्टेड लाईक दॅट आणि व्हेरी स्ट्रेसफुल. कारण ही अवस्था जेव्हा तुम्हाला ऍक्च्युली आपल्याला जाणवत नाही नॉर्मल आयुष्य जगताना, की आपल्या आजूबाजूचे आवाज, आपल्या आजूबाजूची माणसं, आपल्या आजूबाजूचे गॅजेट्स, आपल्या आजूबाजूचा एकंदरच सगळा माहोल, ह्याची आपल्याला किती सवय असते आणि ती किती महत्वाची असते आपल्या आयुष्यात वेन यू आर लिव्हिंग युअर लाईफ. जेव्हा ते सगळं तुमच्याकडनं असं एका क्षणात काढून घेतलं जातं ना, न्यूजपेपर नाही, टीव्ही, रेडिओ नाही, फोन नाही, अरे सनलाईट नाही, वाऱ्याचा आवाज नाही, पक्ष्यांचा आवाज नाही, तुमची माणसं नाहीत, काही नाही, झोपायला तुम्हाला स्वतःच्या वेळेस बेसिकली तुमच्या हातात काहीच राहत नाही, तेव्हा तुम्ही जे असता ना कम्प्लिटली इमोशनली आणि मेंटली नागडे, ती सिच्युएशन प्रत्येकाची त्या घरात असते आणि ती सांगून असं कळणार नाही मी काय म्हणतो ते फील करावं लागतं. सो पहिला सीझन मी तो अनुभवासाठी केला आणि महेश सरांच्या शब्दाखातर. दुसरा सीझन मी पैशांसाठी केला आणि दुसरा सीझन प्रचंड स्ट्रेसफुल होता मला त्या सीझन नंतर. आणि आय थिंक प्रत्येकालाच होतो थोडा थोडा त्रास, कारण एकदा तुम्ही त्या घरात 1-2 महिने राहून आल्यानंतर परत नॉर्मल आयुष्यात जेव्हा येता ना, तेव्हा एकतर फोन वापरायला त्रास होतो. यू कॅनॉट यूज युअर फोन, पासकोड लक्षात राहत, किंवा तो एक बेसिक फरक की अरे आता ह्याच्या कसं वापरायचं आहे फोन, असा विषय होतो. त्याच्यानंतर झोपेतनं दचकून मला जागायला व्हायचं, कारण की ते स्पीकर्स मधनं सतत इन्स्ट्रक्शन देतात घरात. सो सकाळी तुम्ही बघितलं असेल ना बिग बॉस मध्ये गाणं वाजतं, तर ते गाणं ऍक्च्युली असं वाटायचं की बाहेर आल्यानंतर आठवडाभर 10 दिवस की आता कधीतरी गाणं वाजेल किंवा कुत्रीच भुंकतील. ते तुम्ही जर झोपलात चुकून घरात तर ते असं काहीतरी घाण आवाज दचकवायला तुम्हाला प्ले करायचं. सो असं वाटायचं की कोणीतरी तुम्हाला सतत दचकवेल. मला गर्दीची भीती वाटायची. आय टू फील व्हेरी विड्रॉन. मला असं वाटायचं की नाही, मला फार लोकांबरोबर इंटरॅक्ट नाही करायचं. आय जस्ट वॉन्ट टू बी. एकदम जर अशी 3-4 लोक बोलायला आले तर भीती वाटायची. सो असे काही विड्रॉल्स होते आणि आय थिंक हे सगळ्यांना होतात. मला सेकंड सीझन नंतर फिजिकली पण थोडं हे झालं. म्हणजे मला इन्फेक्शन, आय पिक्ड अप अ इन्फेक्शन इनसाइड विच वॉज जस्ट लाईक अ नॉर्मल कफ. पण स्ट्रेसमुळे आणि खाणं पिणं नीट होत नसल्यामुळे मला माझ्या बॉडीतले पंचधातू ऑलमोस्ट नाहीसेच झाले. सो आय हॅड टू टेक अन IV फॉर ऑलमोस्ट 2-3 weeks टू गेट बॅक इन टू शेप. माय गॉड. वजन कमी झालं होतं बेकार. पण का, म्हणजे यू डोंट गेट टू ईट देअर? नाही,
तुम्हाला ज्या खायची सवय असते ते नाही मिळत ना. तुम्ही जर एका विशिष्ट प्रकारे जगत असाल बाहेरच्या आयुष्यात तर ती लक्झरी तर नाही राहत. टू ऍड टू दॅट स्ट्रेस असतो आणि टू ऍड टू दॅट झोप विस्कळीत होते. सो सारखा आणि तुम्ही त्या इट्स मोर मेंटल अँड फिजिकल. आय मीन आम्हाला माहिती आहे, म्हणजे आता आपण वी ऑल हॅव बीन थ्रू लॉकडाऊन, राईट? सो आपल्याला माहिती आहे की क्लोज स्पेस मध्ये तुम्हाला अगं पण लॉकडाऊन मध्ये पण तुझ्याकडे फोन होता ना. हो होता. लॉकडाऊन मध्ये तुझ्याकडे टीव्ही होता, फोन होता, पण- तुझं घरचं खाणं होतं. नाही म्हटलं तरी तू बागेत फिरायला जाऊ शकायचीस किंवा काय बाबा कॉर्नर वरती जाऊन चक्कर मारून येते ही स्पेस होती. अगदी तू फिरायला नाही गेलीस तरी. हे तिकडे काहीच नाहीये. तुला पाहिजे तेव्हा झोपू तिकडे झोपता येत नाही पाहिजे तेव्हा. ते सांगतात तेव्हा झोपायचं, ते सांगतात तेव्हा उठायचं, असं असतं. पण मग तुम्ही करता काय वेन यू आर नॉट डुईंग युअर टास्क? व्हॉट डू यू डू? काय आता खूप करुण स्टोरीज आहेत माझ्याकडे. जेव्हा टास्क नसतो तेव्हा तुम्हाला दिसताना एक एपिसोड फक्त 1 तास दिसतो, पण आम्ही 24 तास त्या घरात राहतो. मग काय कार्पेटवरचे डिझाईन असतं ना, त्याच्यावर असं लहान मुलं चालतात तसं 2-2 तास चालायचं. काहीतरी उगाच गेम खेळायचा, दमशेराज खेळायचं एकमेकांबरोबर. किंवा मला आठवतंय मी ते इलेक्ट्रॉल पावडर किंवा अशी काही औषधं आली समजा, एखादं पॅरासिटामॉलचं हे वगैरे, तर त्याच्या मागे ते लिहिलेलं असतं ना छोट्या छोट्या अक्षरांमध्ये, ते वाचत बसायचं. किंवा मुलींकडनं आम्ही असंही केलेले, काजळ पेन्सिल घ्यायची आणि बिग बॉस कधी कधी प्रिंटेड इन्स्ट्रक्शन्स पाठवतात स्टोर रूम मधनं, मग त्याच्या मागच्या साईडला काहीतरी ड्रॉ करायचं किंवा लिहायचं, कविता लिहायची, या अशा सगळ्या गोष्टी करायचो. काय करणार दुसरं? तुम्ही किती बोलणार, किती बोलणार ना तुम्ही, सतत किती बोलणार, कोणाशी किती बोलणार? करेक्ट. एका पॉइंटला तुमच्याकडचा सगळा माल संपून जातो, मग काही उरतच नाही. मग काय करणार? बरं त्यात मग इंट्रापर्सनल रिलेशन्स असतात आतल्या ह्याचं पटत नाही, त्याचं हे होत नाही, कोणीतरी चिडलेला असतो, कोणाचा मूड खराब असतो, कोणाला तरी त्रास होत असतो. त्यामुळे सगळं तिकडे मज्जाच असते सगळी. मज्जा. ओके. पण मग जेव्हा एखादी टास्क दिली जायची तेव्हा त्याच्याकडे कसं, म्हणजे आता बिकॉज वी स्पोक अबाउट तुझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे अॅनालिटिकल, मी ना खूप मला प्रत्येक टास्क मध्ये एकतर माझा हा पण एक अँगल असायचा की हा टास्क त्यांनी आपल्याला का दिला असेल, किंवा या टास्क मध्ये काय लूपहोल आहे, किंवा हा कंडक्ट कसा करत असतील, असा पण मी विचार करायचो. त्यामुळे मला बऱ्याचदा असं व्हायचं की टास्क मधले काही काही लूपहोल्स फार छान सापडायचे, की अरे त्यांनी असा रूल मेन्शन केला नाही, याचा अर्थ आपण याचा फायदा घेऊ शकतो. राईट. आणि इट वर्क वेल फॉर मी बोथ सीझन्स. मला खूप छान मजा आली टास्क मध्ये. काही काही गोष्टी मी अशा करू शकलो ज्या कोणाला सुचल्या नव्हत्या. आणि फर्स्ट सीझन नंतर इनफॅक्ट म्हणजे माझा आतला घरातला एकंदर अप्रोच बघून निखिल सर वॉज सो इम्प्रेस. ते मला बाहेर आल्यावर म्हणाले की अरे तू जॉईन कर आमची क्रिएटिव्ह टीम. खूप छान खेळलास. नाही पण मी सरांना म्हटलं की मला 9 to 5 असं, म्हणजे मला प्रोफेशनल असं सेटअप मध्ये नाही, फ्रीलान्स राहायला आवडेल. पण त्यामुळे मी एका वेगळ्या प्रकारे टास्क करायचो आणि मला मजा यायची म्हणजे. ओके. आणि सो बेसिकली हे बिग बॉस नंतर जी फेम मिळते, जे सगळं मिळतं, दॅट इज अ डिफरंट बॉल गेम. पण तिथे घरात राहणं आणि सर्व्हाइव्ह करणं कम्प्लिटली डिफरंट. इट इज द मोस्ट पॉप्युलर शो ऑन टेलिव्हिजन. बिग बॉसनी मला म्हणजे रेगे नंतर जेवढी पब्लिसिटी मिळाली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त पब्लिसिटी बिग बॉस मुळे मिळाली. त्या शोची ती महंती आहे. त्याचा ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही बिग बॉस केल्यावर इतके बिग बॉस मुळे पॉप्युलर होता की लोक तुमचं बाकीचं सगळं विसरून जातात. म्हणजे बिग बॉस केल्यानंतर मे बी लोकांना आता वाटतच नसेल की अरे हा ऍक्टर पण आहे. की मी नॅशनल अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिलाय, मला दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालाय, मी रेगे सारखी इतकी छान फिल्म केली आहे की मी चांगलं काम करू शकतो, मी थिएटर बॅकग्राऊंडचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी लोक विसरतात. सो माझा प्रयत्न बिग बॉस 2 सीझन केल्यानंतर आता हाच आहे किंवा होता की आता आपण थोडं जास्त आपल्या क्राफ्ट वरती फोकस करू. लेट पीपल नो दॅट युअर अ गुड ऍक्टर, आणि रोल्सवर आणि आपल्या क्राफ्टवर जास्त फोकस करू. फॅन्टॅस्टिक. सो आता बिकॉज यू आर व्हेरी ब्लॅक अँड व्हाईट, आय वुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन. इट इज की म्हणजे इट इज ॲक्च्युली अ सेगमेंट ऑफ आवर शो. इट इज कॉल्ड सना विवी. ओके. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो पूर्वी जे आपले पोस्ट कार्ड यायचे, तसं जर तुला आता एक पोस्ट कार्ड दिलं
आणि सांगितलं की तुला हवं त्या व्यक्तीला तू लिही. म्हणजे ती व्यक्ती असो नसो अस्तित्वात, इट्स फाईन, हू एव्हर यू वॉन्ट टू राईट. तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मला आता पु ल देशपांडे आठवतात. ओके. पु ल देशपांड्यांना लिहीन मी. आणि मला त्यांच्याविषयी नेहमी असं वाटत आलंय की ही इज वन पर्सन, जर मला टाइम ट्रॅव्हल करायची इच्छा झाली किंवा ते जर possible ऑप्शन झालं. पॉसिबल असेल तर मी त्यांना जाऊन भेटेन. कारण की प्रत्येक म्हणजे लिखाण, संगीत, नाट्य, नृत्य, यू नेम इट, त्या माणसाने प्रत्येक फील्डमध्ये काहीतरी केलेलं आहे. आणि एवढं टॅलेंट, आणि नुसतं केलंच नाहीये तर त्याच्यामध्ये म्हणजे अगदी वरच्या लेवलपर्यंत टॉपचं काहीतरी करून ठेवलंय. सो आय थिंक अशा टॅलेंटेड व्यक्तीला भेटून मला त्यांच्याकडनं गायडन्स घ्यायला खूप आवडेल आणि गप्पाही मारायला आवडतील की इतका फनी माणूस खऱ्या आयुष्यात कसा होता. बरोबर. किंवा त्यांची इमेज तशीच आहे ना की समबडी हु इज व्हेरी विटी, व्हेरी फनी. त्यांनी जे लिहिलं ते अतिशय एकदम खुशखुशीत, छान, इमोशनल. तर इतका प्रभावी लेखक किंवा इतका प्रभावी कलाकार खऱ्या आयुष्यात कसा असेल हे जाणून घ्यायला आवडेल. आणि दुसरी व्यक्ती असेल, कारण मी इंजिनियर आहे, आय थिंक APJ अब्दुल कलाम यांना पण मला भेटायला आवडेल. ओके. जस्ट फॉर द सेक ऑफ इट, कारण आय वुड लाईक टू नो त्यांचा एकंदर, म्हणजे तसे इंटरव्ह्यूज वगैरे भरपूर आहेत पण त्यांनाही भेटायला मला आवडेल. सो या 2 व्यक्तींची नावं मी घेईन. वंडरफुल, वंडरफुल. सो आरोह, तू जे आता आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत, दे हॅव बीन व्हेरी एनलाइटनिंग. थँक्यू. आणि मी असं म्हणेन की आय नो प्रत्येक ऍक्टरला असं वाटतं की मला जस्टिस देणारा रोल अजून मला मिळालेला नाहीये. पण इन युअर केस आय जेन्युइनली फील की यू हॅव द पोटेन्शियल टू डू सो मच मोर दॅन व्हॉट यू हॅव डन. थँक्यू. सो तुमच्या 18,000 व्ह्युअर्स पैकी जर कोणी दिग्दर्शक असेल, लेखक असेल तर प्लीज, मी इकडे आहे, पुण्यात आहे, मुंबईतही असतो. सो काही असेल छान तर मला प्लीज कळवा. डेफिनेटली कळवा, मी पण कळवेन तुला. सो आय वुड लाईक टू से ऑल द बेस्ट, आणि ऐसे ही मेहनत करते रहो. थँक्यू सो मच रीना. आणि ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. एकदम रँडमली हा पॉडकास्ट ठरला आपला आणि आय एम ग्लॅड. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या सर्व प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की मराठी सिनेमे, मराठी नाटकं थिएटरमध्ये जाऊन आवर्जून बघा. खूप लकी आहोत आपण की आपल्याकडे इतका मोठा वारसा आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा पण दिलेला आहे. आम्ही सगळे खूप मनापासून कामं करतो, फक्त प्रेक्षक कधी कधी येत नाहीत. सो माझं सगळ्यांना आवर्जून हेच म्हणणं आहे की प्लीज नाटक सिनेमे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि जाता जाता 1 ऑगस्टला महापूरचा प्रयोग आहे. सुदर्शन रंगावकाश, हिराबाग चौक, पुणे. इकडे ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून या. मी सगळ्यांना पर्सनली इन्व्हाइट करतोय. तिकीट ऑनलाईन अवेलेबल आहेत. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.